डॉक्टर पद्माकर पंडित यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन आम्हाला त्यांचे लाभावे अशी विनंती करते. नमस्कार. मधुमेहावरील औषधे, त्यांची कार्यप्रणाली म्हणजे कोणतंही औषध हे मधुमेह नियंत्रण करण्याकरता कशा प्रकारे शरीरात काम करतं, कार्यप्रणाली म्हणा, कार्यपद्धती म्हणा, आम्ही त्याला आमच्या फार्माकॉलॉजी किंवा औषध विज्ञानाच्या भाषेमध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणतो. कशा प्रकारे काम करतात ते खूप तपशिलामध्ये असतं विज्ञानात. त्याचा जो अत्यंत कमीत कमी समजण्यासारखा भाग आहे तेवढा आपण इथे घेऊ. आणि अवांछित परिणाम हा शब्द पसायदानातून घेतला आहे, जो जे वांछील तो ते लाहो. आधुनिक औषध विज्ञानाची अशी कल्पना आहे की जी सगळी आधुनिक औषधं आहेत, मेडिसिन्स, मॉडर्न मेडिसिन्स, म्हणजे ज्याला चुकून ॲलोपॅथी म्हणतात, त्याला खरा शब्द मॉडर्न मेडिसिन असा आहे. ही सगळी औषधं ही रासायनिक स्वरूपाची असतात. म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याच्यामध्ये कुठली कुठली मूलद्रव्य किती प्रमाणात आहेत, त्याचं वजन किती आहे, ही सगळी माहिती आपल्याला माहिती असते. आणि त्यांचे दोन प्रकार होतात. म्हणजे विज्ञानाच्या सुरुवातीलाच औषधशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणतंही औषध जे आहे ते दोन प्रकारचे परिणाम करेल. एक जे तुम्हाला हवे आहेत ते परिणाम, म्हणजे रक्तदाब कमी करण्याकरता तुम्ही एखादं औषध दिलं तर ते तुमचा उच्च रक्तदाब कमी करेल आणि तो खाली आणेल नॉर्मलला, हा एक परिणाम झाला. पण त्या व्यतिरिक्त तो तुम्हाला नको असलेले काही परिणाम करेल, तर त्याला अवांछित परिणाम असं म्हटलं आहे. त्याचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही लोक अनुषंगिक परिणाम असा एक शब्द वापरतात, त्याला म्हणायचं साईड इफेक्ट्स. हे त्या रसायनामध्येच असतं. म्हणजे आता काही रक्तदाब कमी करणारी जी औषधं आहेत ती हृदयाचे ठोके वाढवतात, काही अशी आहेत की ते हृदयाचे ठोके कमी करतात. तर हे तुम्हाला काढून टाकता येत नाही, हे त्या औषधाबरोबरच येतं. पण याचा तुम्हाला त्रास होतोच असं नाही. त्यामुळे साईड इफेक्ट किंवा अनुषंगिक परिणाम जे आहेत ते जसं एकावर एक फुकट असतं, शर्ट पीस म्हणा, पॅन्ट पीस म्हणा, तसं तुम्हाला जो पाहिजे फायदा त्याच्याबरोबर हा दुसरा परिणाम येणारच आहे. म्हणजे एखाद्या औषधामुळे तोंड कोरडं पडतं, एखाद्या औषधामुळे पोटात थोडंसं दुखू शकतं, एखाद्या औषधामुळे डोकं जड होतं. पण त्याच्यामुळे ते औषध घ्यायचं नाही असं नाही, कारण आधुनिक वैद्यक असं मानतं की तुम्हाला त्या औषधामुळे मिळणारा फायदा इतका आहे की त्याकरता हा किरकोळ तोटा तुम्ही सहन करावा. दुसरं असं आहे की लोकांच्या मनामध्ये या अवांछित परिणामांबद्दल फार शंका असतात. त्यांना असं वाटतं की मला कुठलेही साईड इफेक्ट नकोच आहेत, तर असं होत नाही. अनेक रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचा इतर परिणाम होत नाही, फक्त हवा तोच परिणाम होतो. पण काही रुग्णांमध्ये औषधं जास्त मात्रेत दिली, जास्त काळ दिली, तर असे काही परिणाम होतात की जे तुम्हाला नको असलेले, सहन होणार नाहीत असे त्रासदायक परिणाम होतात. त्याला आम्ही टॉक्सिसिटी असं म्हणतो. कुठलंही औषध हे एक प्रकारचं विषच आहे जास्त प्रमाणात घेतलं तर, आणि म्हणून त्यावेळी आपण ते औषध थांबवतो. तेव्हा हे जे सगळं आहे, काही जे परिणाम असतात ते इनटॉलरन्स, म्हणजे ते औषध सहन होत नाही. एखाद्याला पोटाला सहन होत नाही, पोटात जळजळ होते, मळमळ होते, उलटी होते, जुलाब होतात किंवा बद्धकोष्ठ होतो. तेव्हा अवांछित परिणाम याच्यामध्ये असा एक भरपूर प्रकारचे परिणाम येतात. टाळता येण्याजोगे, टाळता न येण्याजोगे, सहन करण्याजोगे, सहन न करता येण्याजोगे, आणि चालणारच नाही. कधी कधी ते औषध आपल्याला बंदही करावं लागतं. तर असा सगळा तो अवांछित परिणाम याचा व्याप्ती किंवा इतका मोठा तो विषय आहे. खाली माझं नाव आहे. आता आपण सुरू करू. थेट औषधाला जाण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, त्याची एक आपण उजळणी करू. मधुमेह हा सगळ्यात जास्त आढळणारा, मोस्ट कॉमन असा चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम. चयापचय म्हणजे काय, तर आपण जे काही अन्न घेतो ते अन्न काही आपण मोजून घेत नाही किती प्रमाणात आहे, आणि ते आपण मोठ्या मोठ्या पदार्थांच्या स्वरूपात घेतो. भाजी, धान्य, कडधान्य, अंडी, मांस, दूध, दही इत्यादी. आपल्या शरीराची धारणा अशी आहे की हे जे काही सगळं आपण आत घेतो
हे आपण पोटात घेतल्यानंतर तसंच्या तसं रक्तात जाऊ शकत नाही. त्याचे आपण बारीक 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 तुकडे करतो. म्हणजे कार्बोहायड्रेट असतील कर्बोदकं, तर त्याचे आपण अजून छोटे तुकडे अजून छोटे तुकडे सगळ्यात शेवटी ग्लुकोज करतो आणि तो सगळ्यात लहान तुकड्याच्या स्वरूपातच तुमच्या आतड्यातून रक्तामध्ये शोषला जातो. असंच प्रथिनांचं आहे. प्रथिनांचे बारीक 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 तुकडे करून शेवटी ते अमायनो ॲसिड या स्वरूपात जातं आणि मग ते अमायनो आम्लच रक्तामध्ये जातात. तेच फॅटच्या बाबतीत आहे. तुम्ही तेल तूप कितीही खा, त्याचे बारीक 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 तुकडे होऊन छोटे फॅटी ॲसिड्सच जातील. तेव्हा हे जे सगळं होतं, आपण जे आत घेतो त्याचे बारीक बारीक तुकडे करणे, ते तुकडे करून आपण आत घेतले की ते सगळं आपल्या यकृतामध्ये जातं आणि मग त्याचं आपण आपल्याला ते लहान मुलांचे खेळ असतात बघा, वेगवेगळे ठेवलेले असतात तुकडे, त्याची आगगाडी बनवता येते, बसही बनवता येते, कारखानाही बनवता येतो. तर त्या प्रकारे आपलं शरीर सगळं आत घेताना बारीक 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 तुकडे करून रक्तात घेतं, रक्तातून यकृतात जातं आणि यकृतात आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे परत त्याची पुनर्घटना पुनर्निर्मिती केली जाते. याला म्हणायचं चय आणि अपचय. चय म्हणजे तयार करणे, अपचय म्हणजे तोडणे. आपण ॲक्च्युअली पोटात आधी अपचय करतो, मग यकृतामध्ये परत चय करतो आणि परत त्याची गरज संपली की परत त्याचा अपचय करतो आणि ते बाहेर टाकून देतो. आणि संप्रेरक म्हणजे एंडोक्रायनॉलॉजी ज्याला म्हणतात. आपल्या शरीरात बऱ्याच ग्रंथी आहेत. थायरॉईडची ग्रंथी आहे, पिच्युटरी ग्रंथी आहे, आपल्या किडनीच्या वरती मूत्रपिंडाच्या वरती एक सुप्रारिनल अशी एक ग्रंथी आहे, तशी पँक्रियास अशी एक ग्रंथी आहे. पँक्रियास ग्रंथीचे दोन्ही कामं आहेत. म्हणजे ती संप्रेरक पण स्त्रवते. शरीरामधल्या ग्रंथींचे दोन प्रकार आहेत. एक अशा ग्रंथी ज्यांचं सिक्रिशन जे आहे, स्त्राव जे आहेत, ते एका नळीत सोडले जातात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्या यकृता शेजारी एक गॉल ब्लॅडर पित्ताशय म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये आपण पित्त तयार करतो, बाईल. आणि ते पित्त जे आहे ते पित्ताशयातून, पित्ताशय आकुंचन पावलं की ते त्या नळीतून पुढे आतड्यामध्ये सोडलं जातं. तर अशा बऱ्याच ग्रंथी आहेत. जसं आता आपल्या इथे एक लाळीची ग्रंथी आहे जी तुमच्या या मॅन्डिबल म्हणजे हे जे जबड्याचं हाड आहे त्याच्या खाली एक आहे. याच्यामध्ये लाळ तयार होते, पण ती लाळ एका नळीतून तोंडामध्ये जाते. तर जिथे शरीरामधले स्त्राव तयार केल्यानंतर एका नळीमार्फत जातात विशिष्ट ठिकाणी, त्याला म्हणतात एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणजे नळी असलेल्या ग्रंथी. त्याच्या उलट या संप्रेरक म्हणजे एंडोक्राईन हॉर्मोन्स जे आहेत त्यात कुठलीही नळी नसते. त्या ग्रंथींनी तो हॉर्मोन, तो संप्रेरक तयार केला की तो थेट रक्तात जातो आणि संपूर्ण शरीरभर पसरतो. असे एक साधारणपणे 10 महत्त्वाचे संप्रेरक, अजूनही बरेच छोटे छोटे आहेत, पण एक 10 महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ थायरॉईडबद्दल सगळ्यांना माहिती असेल तर ती इथे गळ्याच्या इथे समोर गाठ असते आणि तिच्यात जो थायरॉईड हॉर्मोन तयार होतो, थायरॉक्सिन किंवा T3 T4 म्हणतात त्याला, ते थेट रक्तामध्ये जातं आणि संपूर्ण शरीरभर कार्य करतं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा संप्रेरक विकार आहे. तर आपण पँक्रियासपाशी आलो. स्वादुपिंड हे आपल्या साधारणपणे बेंबीच्या वरती मध्यभागी आडवं पसरलेलं असतं आणि पाठीमागच्या बाजूला असतं आणि त्याच्यामध्ये दोन्ही आहे. त्याच्यामध्ये काही प्रकारचे असे पदार्थ स्त्रवतात की जे नळीनी आतड्यामध्ये येतात. ते सगळे पचनाकरता लागतात. म्हणजे आपण जे काही प्रथिनं खातो त्याच्याकरता लागणारे विकर एन्झायम्स किंवा आपण जे मेद खातो, तेल तूप, ते तोडण्याकरता लागणारे पदार्थ, हे सगळे नळीतून पँक्रियास स्वादुपिंडातून आतड्यात येतात. पण त्याच्याबरोबर त्या स्वादुपिंडाला एक भाग दिलेला आहे, त्याला म्हणतात आयलेट्स. आयलेट्स म्हणजे एका बेटासारखं असतं, तुकड्या तुकड्यांनी त्या स्वादुपिंडामध्ये, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, अल्फा, बीटा, डेल्टा, आणि त्यातल्या बीटा सेलपासून हे इन्सुलिन येतं जो चयापचयातला सगळ्यात महत्त्वाचा संप्रेरक आहे. तेव्हा मधुमेह हा एकाच वेळी 2 प्रकारचा विकार आहे. चयापचय विकार पण आहे आणि संप्रेरक विकार पण आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात जास्त प्रमाण मधुमेहाचं जे आहे ते भारतामध्ये आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे, काही लोकांमध्ये स्वादुपिंड आहे ते इन्सुलिन तयार करत नाही, कमी प्रमाणात तयार करतं किंवा अजिबातच बंद पडतं. तो एक प्रकारचा आहे, तो लहान मुलांमध्ये होतो. त्याला जुव्हेनाईल किंवा टाईप 1 डायबिटीस म्हणतात. तो एक 5-10% लोकांमध्ये आढळतो, फार कमी लोकांमध्ये. त्याला काही फारशी अनुवंशिकता त्यात नाही. त्याच्यामध्ये काय होतं की तो एक ऑटो इम्यून म्हणजे स्वतःची शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या शरीरातल्या प्रथिनांविरुद्धच प्रतिजन तयार करते. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, ऑटो इम्यून डिसीज. जसा तुमचा संधिवात आहे, संधिवाताप आहे, अशा प्रकारचे बरेच आजार आहेत. तर ते जे इन्सुलिन आहे
जिथे तयार होतं त्या तयार करण्याच्या प्रक्रियेविरुद्ध प्रतिपिंड तयार होतात आणि ती प्रतिपिंड तयार झाल्यामुळे ती त्या स्वादुपिंडामधल्या बीटा पेशींशी लढतात आणि त्या बीटा पेशींना मारून टाकतात, निष्क्रिय करून टाकतात आणि त्यामुळे हळूहळू स्वादुपिंडाचं कार्य कमी होत जातं आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये स्वादुपिंडातून निर्माण होणारा इन्सुलिन कमी कमी होत जातं. याच्यावर दुसरा कुठलाही उपाय नाही. इन्सुलिन कमी तयार होतं आहे ते बाहेरून दिलं पाहिजे. म्हणून या सगळ्या रुग्णांना आपण इन्सुलिन हीच मुख्य उपचार पद्धती आहे. त्याच्याबरोबर इतर काही औषधं देता येतात, पण मुख्यत्वे इन्सुलिन. आणि त्यांना अर्थातच आहार पाळावा लागतो. त्यांनी जास्त गोड खायचं नाही, साखर खायची नाही वगैरे सगळं आहेच, बरोबर. मात्र त्यांना आपण व्यायामाचा फार सल्ला देत नाही, कारण ती मुळातच कृश असतात सगळी, टाईप 1 डायबिटीसची माणसं प्रकार 1ची. आणि त्यांनी जर जास्त व्यायाम केला तर त्यांच्या शरीरामध्ये केटोन नावाचे पदार्थ तयार होऊन त्याच्यामुळे त्यांना आम्लता म्हणजे ॲसिडोस होते रक्तामध्ये आणि त्याच्यामुळे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रौढात आढळणारा जो अनुवांशिकतेमुळे आहे, जीवनशैलीमुळे आहे, ताणतणावामुळे आहे. काही महिलांना फक्त गर्भारपणातच मधुमेह होतो आणि काही लोकांना थोडा कमी वयात होतो, पण तो प्रकार 2च असतो. तर त्याच्याकरता ते जे प्रतिजन आहेत, अँटीबॉडीज आहेत, त्या आपण रक्तातल्या मोजतो आणि त्याप्रमाणे आपण ते ठरवतो. मधुमेहाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की बऱ्याच लोकांमध्ये मधुमेहात कुठलीही लक्षणं येत नाहीत. साधी एक नवीन कोणतरी दवाखाना उघडला असतो, कोणतरी मित्र किंवा नातेवाईक येतो, पाहतात हे काय येतो, म्हणतो एक ग्लुकोमीटर आहे. म्हणजे काय काही नाही म्हणे, इथं टुचूक करायचं, ब्लड घ्यायचं, थेंब टाकायचा, साखर कळते, मोजा माझी किती आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मोजतो 325. बऱ्याच वेळा मधुमेहाचं निदान हे धक्कादायक असतं. जसं प्रेम कसं बसतं, अचानक कळतं की अरे वा हीच ती मुलगी किंवा हाच तो मुलगा, अचानक कळतं. तसं हे अचानक, कारण काही होत नाही. बऱ्याच लोकांना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. काही लोकांमध्ये काही त्रास उद्भवतो, त्याच्यामध्ये जास्त तहान लागते. याचं कारण असं आहे की मधुमेहामध्ये रक्तातली साखर वाढलेली असल्यामुळे तुमच्या मूत्रपिंडाची एक ठरलेली क्षमता आहे की रक्तात किती साखर असेल तर ती लघवीतून बाहेर जाईल. त्याहून जर ती जास्त वाढली रक्तात तर ती लघवीत येते आणि लघवीत साखर आली की ती साखर बाहेर टाकण्याकरता तेवढं पाणी बाहेर टाकावं लागतं आणि म्हणून जास्त वेळा लघवीला होते. जास्त वेळा लघवीला लागली की जास्त तहान लागते, जास्त तहान लागली की माणूस जास्त पाणी पितो. त्याचप्रमाणे जास्त वेळा भूक लागते आणि या सगळ्यामुळे गळून गेल्यासारखं होतं. आणि काही लोक असे असतात की जे तरीही दुर्लक्ष करतात आणि ते थेट काहीतरी एक गुंतागुंत घेऊन डॉक्टरकडे जातात की मला सध्या दिसायला त्रास होतोय, नीट दिसत नाही, सारखे 2-2 लोक दिसतात किंवा असं अंधुकसं दिसतं. आणि मग डोळ्याच्या डॉक्टरनी पाहिलं की त्याला त्या नेत्रपटलावर म्हणजे रेटायनावर दिसतात डायबिटीसच्या रेटायनोपथीची चिन्ह दिसतात. किंवा काहींचं क्रिएटिन वाढलेलं आढळतं, युरिया वाढलेला आढळतो आणि मग कळतं की अरे बा मूत्रपिंडाची अकार्यक्षमता आहे. कशामुळे? मग साखर मोजली की दिसतं की 420 आहे. 420 हा सहज आकडा घेतला, पण खूप वाढलेला. तर हे वैद्यकशास्त्रात एक काय आहे की काही काही आजार असे असतात की जे खूप त्रास देतात पण ते फार किरकोळ असतात. उदाहरणार्थ पोटाचे काही विकार असतात, काहीतरी आपण खाल्लं रात्री एकदम असं मळमळल्यासारखं होतं, खूप भडभडून उलटी होते, असं वाटतं की जे, पण तो आजार किरकोळ असतो. तेव्हा बऱ्याच वेळा एखाद्या आजाराच्या तक्रारी, लक्षणं ही त्या आजाराच्या गांभीर्याला साजेशी असतीलच असं नाही. तेव्हा बऱ्याच वेळा मधुमेहाचं निदान हे काही त्रास होत नसल्यामुळे किंवा किरकोळ त्रास होत असल्यामुळे होत नाही आणि जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत आजार वाढत राहतो आणि तो इतका वाढला, एकाएकी खूप साखर झाली की त्याच्यामुळे गुंतागुंत उद्भवते आणि ती घेऊन रुग्ण तुमच्याकडे येतो. उदाहरणार्थ पहिल्याच वेळी हृदयाचा झटका आला, हार्ट अटॅक, मायकार्डियल इन्फार्क्शन, तर त्यावेळीसुद्धा असं कळू शकतं. रेअरली, हल्ली बऱ्याच जागी आता प्रयोगशाळा आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं मार्केटिंग चालू आहे आणि खूप वेळा असे लोक इतके मोठे पाठवतात, अरे बापरे बापरे, 160 170 अशा तपासण्या एकदमच येतात की डॉक्टर हे बघा मला काय झालं आहे, आणि त्यात काही सापडलं तरी प्रॉब्लेम, नाही सापडलं तरी प्रॉब्लेम. तसं हे मधुमेहाचं चित्र आहे. जेवढ्या लवकर निदान होईल, जेवढ्या लवकर उपचार सुरू होतील तेवढं बरं. हे निदान आपण कसं करतो तर रक्तातली साखर मोजतो, HbA1c हे मोजतो. हे शर्करीत रक्तरंगद्रव्य आहे. HbA1c हे काय आहे
तर जेव्हा तुमच्या रक्तामधली साखर सातत्याने जास्त राहते तेव्हा ती साखर ही तुमच्या शरीरातील प्रथिनांना चिकटते आणि ती प्रथिनं ती जी आहेत ती शर्करेने अवगुंठित शर्करीत होतात, ती ग्लायकोसायलेटेड. आणि हिमोग्लोबिन जे आहे रक्तातलं, जे आपण ॲनेमियामध्ये मोजतो की 14 ते 16 पाहिजे पुरुषांमध्ये, 13 ते 15 पाहिजे स्त्रियांमध्ये, तर त्याच्यामधलं किती हिमोग्लोबिन हे ग्लायकोसायलेट झालं आहे, किती हिमोग्लोबिनला साखर चिकटली आहे, तर ती जेवढी जास्त असेल याचा फायदा असा आहे की तुम्ही जेव्हा रक्त शर्करा मोजता तेव्हा तुम्हाला फक्त त्यावेळी साखर किती आहे ते कळतं. HbA1c तुम्हाला गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा मधुमेहाचा नियंत्रण मधुमेहावरचं किती आहे ते कळतं आणि ते निदानाकरता आपण आता जास्त प्रमाणात वापरतो. पण बऱ्याच वेळा नवीन ज्याचं निदान झालं आहे मधुमेहाचं त्या व्यक्तीमध्ये आपण इतरही अनेक तपासण्या करतो, कारण आपल्याला हे बघायचं असतं की इतर काही आजार आहेत नाही आहेत, विशेषतः शरीरातील रक्तातील मेद किती आहेत, लिपिड प्रोफाईल आपण ज्याला म्हणतो, कोलेस्टेरॉल चांगलं किती आहे, वाईट कोलेस्टेरॉल किती आहे. सो बऱ्याचशा आपण मूत्रपिंड कार्यक्षम आहे की नाही वगैरे अशा सगळ्या आपण त्याच्यावरून आपल्याला औषधं कुठली द्यायची किती द्यायची तेही ठरवता येतं. सो आपण पाहिलं त्याप्रमाणे पहिल्या प्रकारामध्ये आपण इन्सुलिन देतो, गरज पडली तर काही मौखिक औषधं देतो. प्रकार 2 मध्ये मात्र सुरुवातीला आता जगभर असं आहे की शक्यतो कमी प्रमाणात जर मधुमेह असेल तर चांगल्या प्रकारे जीवनशैलीमधले बदल करायचे, आहार घ्यायचा. तुम्हाला सगळ्यांना तो माहितीच आहे, कमी कर्बोदकं, जास्त प्रथिनं, सर्व प्रकारचं गोड वर्ज्य, जास्तीत जास्त सॅलड इत्यादी अर्थात, आणि व्यायाम करायचा. व्यायामामुळे काय होतं की इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, आहे तेवढंच इन्सुलिन जास्त प्रकारात काम करायला लागतं आणि इन्सुलिनचा रेझिस्टन्स कमी होतो आणि त्यामुळे खूप वेळा सुरुवातीला कमी प्रमाणात असलेल्या प्रकार 2च्या मधुमेहामुळे, जीवनशैलीतील बदलामुळे आपण मधुमेह काही काळापुरता किंवा बराच काळापुरता उपचारा वाचून म्हणजे औषधं घेण्या वाचून ठेवू शकतो. सगळ्यांमध्ये ते होत नाही पण बऱ्याच लोकांमध्ये ते होऊ शकतं. आणि जर जीवनशैली सुधारून नियंत्रण झालं नाही तर आपण तोंडाने द्यायची औषध देतो, कारण इन्सुलिन हे टोचून द्यावं लागतं, ते महाग पण आहे आणि तोंडी औषधं जी आहेत ती स्वस्त आहेत आणि फार सोयीची आहेत आणि ती इन्सुलिन एवढी नसली तरी इन्सुलिनला पर्याय म्हणून खूप सुरक्षित आणि प्रभावी आहेत. सुरुवातीला एकच औषध आपण देतो, बहुतेक सगळ्या लोकांमध्ये आपण मेटफॉर्मिन वापरतो. एका औषधाच्या मात्रा वाढवत जायचं, जोपर्यंत मधुमेहाचं नियंत्रण होत नाही तोपर्यंत एकाच औषधाची मात्रा वाढवत जायची. जर एका औषधाच्या अधिकाधिक मात्रेनेही तो मधुमेह नियंत्रित झाला नाही तर मग आपण दुसरं औषध देतो. सहसा जेव्हा आपण औषधं देतो एकत्र तेव्हा 2 अशी औषध देतो की जी वेगळ्या प्रकारे कार्य करतात, आता पुढे येईलच ते, आणि दोन्ही औषधांनी नियंत्रित झाला नाही तरच अधिकचे औषध देतो. हे का होतं? बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात की मी औषधं घेतो तरीही माझा मधुमेह नियंत्रित का होत नाही. तुम्ही औषध घेत असता त्याचवेळी तुमचा आजार शरीरामध्ये वाढत असतो. उदाहरणार्थ स्वादुपिंडाची इन्सुलिन निर्मितीची क्षमता कमी होत असेल तर ती ज्या विकारामुळे ती कमी होत चाललेली आहे, आजार वाढत जातो, त्यामुळे तो आजार आहे त्या औषधाला त्या मात्रेला दाद देत नाही आणि म्हणून आपल्याला औषधं वाढवायला लागतं. इतकंच नव्हे तर अनेक टाईप 2 प्रकार 2च्या मधुमेहींमध्ये सगळ्या औषधांचं अधिकाधिक प्रमाणात आपण दिली ती तरी देखील तो नियंत्रित होत नाही, कारण सगळ्या औषधांची एकत्रित मर्यादा ही साधारणपणे 40 युनिट इन्सुलिन एवढी आहे. त्यामुळे जर त्या रुग्णाला दिवसाला नियंत्रणाकरता 40 पेक्षा जास्त युनिट इन्सुलिन लागणार असेल तर तुम्ही किती औषधं किती प्रमाणात दिली कोणती तरी त्याच्यानी ते नियंत्रित होणार नाही आणि तुम्हाला इन्सुलिन घ्यावंच लागेल. म्हणून बऱ्याच वेळा शेवटी आपल्याला इन्सुलिनवर प्रकार 2 मध्येही जावं लागतं, शेवटी सगळ्यांमध्येच नाही, काही रुग्णांमध्ये. सो अशा प्रकारे ही ट्रीटमेंट आहे. आता हे आपण मुख्य विषयावर येऊ, काय काय प्रकारे मधुमेहांची औषधं काम करतात आणि त्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. मुख्यत्वे 5 प्रकारची मधुमेहाची औषधं आहेत. सगळ्यात पहिलं आहे इन्सुलिन, ते टोचून घ्यायचं, ते आपण बघितलेलं आहे. आता मौखिक औषधे आहेत, त्यातला सगळ्यात मोठा जो गट आहे तो स्वादुपिंडाला उत्तेजित करून
स्वादुपिंडातून इन्सुलिनची अधिक निर्मिती आणि अधिक स्त्राव करणारी औषधं. आणि याच्यामध्ये परत 3-4 प्रकारची औषधं आहेत. एक सगळ्यात जास्त आधीची आलेली म्हणजे सल्फोल्युरियाज. आपले काही लोक घेत असतील ग्लिमेपिराइड, ग्लॅबेनक्लेमाइड, ग्लिपिसाइड, ही सगळी या गटातली औषधं आहेत. ती इन्सुलिनचा स्त्राव वाढवतात. त्याच्यामध्ये आता नवीन आलेली जी औषधं आहेत त्याच्यामध्ये काही GLP-1 ॲनालॉग्स आहेत. आत्ता यांच्यावर बऱ्याच प्रकारे संशोधन चालू आहे. एक्सेनाटाईड, इतरही बरीच आहेत. दिवसातून 1 इंजेक्शन किंवा आठवड्यातून 1 इंजेक्शन किंवा त्याहूनही जास्त काम करणारी. अजून एक त्यातला अतिशय लोकप्रिय प्रकार आहे तो आहे DPP-4 प्रतिबंधक औषधं. ही ग्लिप्टिन नावाची औषधं असतात. सिटाग्लिप्टिन, व्हिल्डाग्लिप्टिन. आणि एक खूप कमी वापरला जाणारा प्रकार आहे बेग्लिटिनाइड्स म्हणून. ग्लिनाइड असतात ते, रॅपेग्लिनाइड, नाटेग्लिनाइड. या 4 प्रकारची औषधं आहेत की जी स्वादुपिंडाला उत्तेजित करून तुमच्या स्वादुपिंडात जास्त इन्सुलिन निर्माण करतात आणि जास्त इन्सुलिनचा स्त्राव वाढवतात. आणि त्यामुळे ती जी कमतरता असते इन्सुलिनची ती पूर्ण होते आणि साखर नियंत्रित होते. एक प्रकार असा आहे की काही औषधं अशी आहेत की जी आपण तोंडाने दिल्यानंतर, मी तुम्हाला म्हणलो त्याप्रमाणे, आपण जे अन्न घेतो त्याचे तुकडे होतात. ते तुकडे होऊन जे ग्लुकोज होणे ते ग्लुकोज होणंच थांबवतात. आणि ग्लुकोजच तयार झालं होत नाही, त्यामुळे ते जात नाही रक्तात पोटातून. अशा प्रकारे तुम्ही खाल्लं जरी जास्त किंवा गोड जरी खाल्लं, म्हणजे थेट साखर नाही पण कार्बोहायड्रेट्स, तर त्याच्यापासून रक्तात जाणारं ग्लुकोज ते कमी करतात. कार्बोज, बोग्लिबोज अशी 1-2-3 औषधं आहेत ती. आता एक नवीन अजून प्रकार आला आहे डॅपॅग्लिफ्लोझिन वगैरे नावाची औषधं. तर मी तुम्हाला म्हणलो त्याप्रमाणे की आपल्या रक्तामध्ये किती साखर आहे यावर लघवीत साखर जाईल की नाही हे अवलंबून असतं. ज्याला मधुमेह नाही अशा माणसाच्या लघवीत साखर सापडणारच नाही. लघवीत साखर सापडणं हे ॲबनॉर्मल आहे, हे विकाराचंच लक्षण आहे, ते नॉर्मल नाहीच. कारण रक्तातली साखर जर इतकी वाढली की जी मूत्रातून परत रक्तात शोषली जात नाही तरच ती लघवीत उतरेल. आता पूर्वी याचा वापर आम्ही नियंत्रणाकरता करायचो. बारीक स्ट्रीप असायच्या, त्या लघवीत घातल्या की त्याचा रंग बदलायचा आणि मग म्हणायचं 1+ आहे का 2+ आहे का किती शुगर आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही औषधांचे डोस करायचो. तर ते जे आहे मूत्रात जी साखर गेलेली आहे जी परत तिथून रक्तात जाते, तो जो परत पुनर्शोषण जे आहे ती थांबवणारी औषध आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जी साखर लघवीत गेलेली आहे ती परत रक्तात येत नाही, ती लघवी वाटे बाहेर टाकली जाते. अशी ही सगळ्यात शेवटी आलेली औषधं आहेत. आणि अजून काही औषधं आहेत या सगळ्याला, ती रेअर आहेत, ती काही आपल्याला माहिती असण्याचं कारण नाही, पण आहेत इतरही काही औषधं आहेत. हे इन्सुलिन बीटा पेशींकडून येतं. तुम्ही जितकं खाल तोंडाने, जेवढं ग्लुकोज घ्याल त्या प्रमाणात ते स्त्रवलं पाहिजे. फार मोठी त्याची भूमिका आहे, कारण संपूर्ण चयापचय तुमचं इन्सुलिनवर अवलंबून आहे. इन्सुलिन असेल तर ते ग्लुकोज तुमच्या पेशीमध्ये जाईल, तुमच्या पेशीला वापरता येईल, तुमच्या शरीराला कार्य करता येईल. जर इन्सुलिन नसेल तर ग्लुकोज घेता येत नाही, ग्लुकोज वापरता येत नाही आणि सगळा चयापचय, सगळा मेटाबॉलिझम बदलतो. आणि त्याची यकृतावर खूप मोठं कार्य आहे, स्नायू पेशींवर आहे, मसल्सवर, आणि मेदपेशींवर आहे, फॅट सेलवर. या 3 महत्त्वाच्या पेशी ज्या चयापचयाकरता महत्त्वाच्या आहेत. आता याच्यामुळे हा मधुमेह होतो आणि ही सगळी गुंतागुंत आहे की छोट्या मोठ्या रक्तवाहिन्यांचे विकार होतात. जर तुम्ही उपचार नाही केले आणि मधुमेह वाढत राहिला तर दृष्टीपटल, दृष्टी जाते, दृष्टी दौर्बल्य, मूत्रपिंडाचे विकार होतात, हृदयविकार होतात आणि गर्भारपणामध्ये आईला आणि बाळाला, विशेषतः बाळाला त्रास होऊ शकतो. हे इन्सुलिनचे प्रकार आहेत. आपण, मला वाटतं, हे सोडून देऊ, काही फार महत्त्वाचे नाही. इन्सुलिनचं महत्त्वाचं एकच आहे की इन्सुलिनचा डोस फार व्यवस्थित, मात्रा ती मोजून घ्यावी लागते. बारीक सिरिंज असते, त्याच्यावर युनिट किती असे आकडे असतात, 4, 8, 12. आणि त्यामुळे रुग्णाचं प्रशिक्षण फार महत्त्वाचं असतं की इन्सुलिन कशा प्रकारे घ्यायचं, ते किती मोजून घ्यायचं. कारण 1-2 युनिट जरी कमी जास्त झाले तर फरक पडत नाही. थोडी साखर जास्त राहिली चांगली, कमी झालं आणि हायपोग्लायसेमिया झाला तर लगेच चक्कर येते, रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. तेव्हा त्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. क्वचित काही वेळा जिथे तुम्ही टोचून घेता तिथे काहीतरी लालसरपणा येतो, कंड येते, पण तसं ज्यांना एकदा सवय होते त्याच्यामध्ये आता खूप सुधारणा झालेल्या आहेत. इन्सुलिनच्या सिरिंजेस, निडल्स आणि पेन वगैरे ठीक आहे. आता ही आपली औषधं.
हे पहिलं ग्लिमेपिराइड. हे औषध जे आहे ते त्या जी स्वादुपिंडातली बीटा पेशी इन्सुलिन तयार करते आणि स्त्रवते इन्सुलिन, तिच्यावरच जाऊन बसतात आणि ते चिकटलं की ते असं आतमध्ये जातं त्या पेशीमध्ये आणि गेलं की तिथल्या आत वेगवेगळे जे चयापचय करणारे विकर आहेत, एन्झायम्स, ते उत्तेजित होतात आणि मग त्यांचं काम करू लागतात. ते मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन स्त्रवण्याकरता हे त्वरित प्रभावी होतं. म्हणजे एकदा जर तुम्ही याची गोळी घेतली तर लगेच जेवण केलं पाहिजे किंवा शक्यतो जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर, कारण गोळी घेतली आणि जेवण केलं नाही तर इन्सुलिन स्त्राव होत राहील आणि तुम्ही खाल्लं नाही तर हायपोग्लायसिमिया होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा साईड इफेक्ट आहे, अवांछित परिणाम हायपोग्लायसिमिया. याच्यामुळे वजन वाढतं. इन्सुलिन, सगळेच इन्सुलिन तयार करणारे यांच्यामुळे जास्त इन्सुलिन स्त्रवतं, त्यामुळे वजन वाढू शकतं. ॲलर्जी होते असात्मता, पुरळ, कंड, काही काही लोकांना पोटाचा त्रास होतो, काही काही लोकांना डोकं दुखतं, काही काही लोकांना पॅरास्थेशिया, विसंवेदना म्हणजे मुंग्या येणे किंवा हातपाय जड होणे किंवा वेगळ्या प्रकारचं एक हे येतं. क्वचित गंभीर दुष्परिणाम फार कमी लोकांमध्ये आहेत, पण ते होऊ शकतात. मद्यासोबत त्याची आंतरप्रक्रिया आहे, त्यामुळे शक्यतो ज्यांना होतो त्रास त्यांनी ते मद्यासोबत टाळावं. गर्भारपणात ही सगळीच औषधं असुरक्षित आहेत. मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी विज्ञानानुसार इतर कुठलेही औषधे गर्भार मधुमेहिनी घेऊ नये. इन्सुलिन हेच गर्भारपणात सगळ्यात सुरक्षित असं मानतात. स्तनपान पण देऊ नये, कारण ते आईच्या दुधातून बाळाला जातं आणि बाळामध्ये हायपोग्लायसिमिया होऊ शकतो. या सगळ्यामध्ये महत्त्व काय आहे तर रुग्णाच्या प्रशिक्षणामध्ये दुसरा भाग असा आहे की त्याला स्वतःची रक्तातली साखर मोजता आली पाहिजे. ग्लुकोमीटरमुळे सोपं झालं आहे आणि साखर किती आहे त्याप्रमाणे आज डोस घ्यायचा का नाही. समजा तुम्ही लग्नाचं जेवायला जाणार असाल आणि थोडं जास्त आईस्क्रीम खाणार असाल तर थोडा डोस वाढवायला हरकत नसते. आज उपास आहे तर त्या दिवशी ते घ्यायचं नाही. हे जे आहे आहार, व्यायाम आणि औषध यातला जो त्रिकोण आहे तो रुग्णाला अगदी व्यवस्थित समजला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग हे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात. मेग्लिटाईडचा क्वचित वापर होतो. याचं फार कमी लोक हे वापरतात. याचा फायदा असा आहे की हे फार थोडा काळ कार्य करतं, 1-2 तास 4 तास. त्यामुळे ज्याचं असं आहे की फास्टिंग, उपाशी पोटी ग्लुकोज नॉर्मल आहे पण जेवणानंतरच नियंत्रित होत नाही, त्याला जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या वेळी दिलं तर तेवढ्या एका जेवणापुरतं ते कमी करतं, म्हणून ते आहेत. पण ते काही फार वापरले जात नाहीत, अगदी कमी लोकांमध्ये ते वापरतात. ही नवीन जी औषधं आहेत त्याच्याबद्दल हल्ली बऱ्याच वेळा माध्यमातून, वृत्तपत्रातून सेमाग्लुटाईड, डेलाग्लुटाईड, एक्सेनाटाईड, टिर्झेपाटाईड आता नवीन आलं आहे सगळ्यात. आता हे काय आहे लक्षात घ्या की तुम्ही जर एखाद्या रुग्णाला शिरेतून ग्लुकोज दिलं तर इन्सुलिन स्त्राव तेवढा वाढत नाही. लक्षात घ्या, शिरेतून ग्लुकोज दिलं तर रक्तातलं ग्लुकोज वाढतं पण त्या प्रमाणात इन्सुलिनचा स्त्राव वाढत नाही. तेवढंच ग्लुकोज तुम्ही त्याला तोंडाने दिलं तर त्याच्या 2-3-4 पट इन्सुलिनचा स्त्राव वाढतो. हे लक्षात आल्यावर संशोधकांनी असा विचार केला की असं काय आहे तर आपल्या जठरामध्ये, अंत्रामध्ये, पचन संस्थेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आहे की ज्यावेळी आपण घेतलेल्या अन्नाचे बारीक बारीक तुकडे करून त्याचा आपण ग्लुकोज करतो आणि ते आतड्यातून रक्तात शोषतो, ते शोषलं की लगेच तिथे काही प्रकारचे पदार्थ तयार होतात, त्यांना म्हणतात इन्क्रेटिन. त्याचे 2 प्रकार आहेत, GIP आणि GLP. आणि हे इन्क्रेटिन जे आहेत हे संदेशवाहक आहेत. ते सांगतात स्वादुपिंडाला की अरे बाबा जेवण केलं आहे बरं का, ते कार्बोहायड्रेटचे तुकडे झाले आहेत, ग्लुकोज रक्तात यायला लागलं आहे, इन्सुलिन सोडा तिकडून. आणि मग ते स्वादुपिंड इन्सुलिन रिलीज करायला लागतं. तर हे जे इन्क्रेटिन आहेत हे इन्क्रेटिन त्यांचा कार्यभाग संपला स्वादुपिंडाला उत्तेजित करण्याचा की लगेच त्याचे तुकडे केले जातात. तर हे इन्क्रेटिनचे तुकडे करणं आपण थांबवतो या DP4 इनिबिटरनी. आणि हे सेमाग्लुटाईड वगैरे जे आहेत ते थेट ज्याप्रमाणे इन्क्रेटिन स्वादुपिंडाला उत्तेजित करेल त्याचप्रमाणे उत्तेजित करतात. तेव्हा हे थोडेसे सल्फोन्युरिया, पहिला जो ग्रुप होता ग्लिमेपिराइड सारखा, त्याच्यापेक्षा थोडे सेफ आहेत, कारण हे थेट स्वादुपिंडावर ॲक्ट होत नसून एका वेगळ्या प्रकारे काम करतात, इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे काम करतात. आणि म्हणून यांच्यामुळे हायपोग्लायसेमिया तेवढा होत नाही, वजन तेवढं वाढत नाही. अर्थात हे बऱ्यापैकी महाग आहेत आणि त्यामुळे आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये शक्यतो
स्वस्त औषधं वापरतो आणि ती तेवढीच प्रभावी आहेत. पण आता यांचं एक मेरिट असं आहे की जरी इंजेक्ट करून द्यायची असतील GLP-1 सदृश औषधं, तरी ती दिवसातून एकदा येतात, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, आणि त्यांचा वजन कमी करण्याकरता सुद्धा फार मोठा फायदा आहे. त्यामुळे असं दिसतंय की येत्या काही काळात एक दर महिन्याने एक इंजेक्शन घ्यायचं किंवा 15 दिवसांनी घ्यायचं हे बऱ्यापैकी, आणि वजनही कमी होईल त्यात, असा फायदा असल्यामुळे यांचा वापर वाढत जाईल असा एक अंदाज आहे. सो ही त्यांची कार्यप्रणाली आहे. टोचून द्यावी लागतात. जरी तुम्ही ते टोचून घेतलं तरी पोटाचे त्रास होतातच. काय मळमळ, वांती, जुलाब. एक फार चांगलं या सगळ्या याच्यामध्ये की हे जे त्रास होतात कुठल्या औषधांनी ते फक्त सुरुवातीला होतात. त्यामुळे आपण जर औषध घेत राहिलो तर आपल्या शरीराला ते औषध घेण्याची सवय लागते. आपण ते अवांछित परिणाम सहन करायला लागतो. तेव्हा क्वचित केव्हा तरी पँक्रियाटायटिसची एक शक्यता असते. तसं झालं तर मात्र ते औषध देता येत नाही. हे ग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन फार मोठ्या प्रमाणात वापरतो आपण. त्याची कार्यप्रणाली मी तुम्हाला सांगितली आहे की ते जे पेप्टाइड्स आहेत GLP-1, GIP वगैरे, तर ते त्याचे जे तुकडे होतात ते तुकडे होणं हे थांबवतं. त्यामुळे त्याची जी पातळी असते स्वादुपिंडातली ती जास्त काळ जास्त राहते. त्यामुळे स्वादुपिंड जास्त काळ उत्तेजित होऊन जास्त प्रमाणात जास्त काळ इन्सुलिन तयार होतं. हे फायदे तेच. हायपोग्लायसिमिया फारसा होत नाही, वजन वाढत नाही, आणि सध्या सल्फोल्युरिया आपण जे आधी वापरायचो, ग्लिमेपिराइड, ग्लॅबेंक्लेमाइड, ग्लिपिझाइड, त्याच्याऐवजी बरेच परवडत असेल पेशंटला तर बरेच डायबेटॉलॉजिस्ट, फिजिशियन्स ही औषधं जास्त प्रमाणात वापरतात. पोटाचे त्रास, डोकेदुखी याला थोड्या जास्त प्रमाणात येते ॲलर्जी ग्लिमेपिराइडपेक्षा. कधी कधी काही लोकांमध्ये घसा धरतो, खोकला येतो, पण आपल्याला ते लगेच कळतं. कुठले औषध सुरू केल्यावर आपल्याला कळतं की पेशंटला याची असात्मता ॲलर्जी आहे का, वावडं आहे का, आणि मग आपण लगेच दुसऱ्या औषधावर जातो. एखाद्याचे औषध चाललं तर ते आपण चालू ठेवतो. क्वचित गंभीर दुष्प्रभाव आहेत त्यांचे. पँक्रियाटायटिस होतो, स्वादुपिंड दाह, कधी कधी काही लोकांमध्ये फार ॲक्यूट रिॲक्शन येते आणि एकदम घसा चोक होतो, आतमध्ये स्वरयंत्राला सूज येते. काही देण्यापूर्वी आपण मूत्रपिंडाच्याही तपासण्या करतो, यकृताच्याही तपासण्या करतो, आणि कुठलं अवयव कार्यक्षम आहे आणि कुठला अकार्यक्षम आहे त्याप्रमाणे दोन्हीतलं एक निवडतो. हे सगळ्यात महत्त्वाचं औषध जे आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शिकवतो. म्हणजे मधुमेहावर काय माहिती पाहिजे कुणालाही, तर मेटफॉर्मिन माहिती पाहिजे. सर्वोत्तम औषध, सर्व गुणसंपन्न, कमीत कमी त्रास, प्रचंड सुरक्षितता, अत्यंत कमी किंमत आणि खूप फायदे आहेत. अत्यंत प्रभावी आहे नियंत्रणासाठी. बऱ्याच लोकांना म्हणजे जेव्हा एखाद्या मधुमेही रुग्णाला जीवनशैलीतील बदलामुळे, आहारातील बदलामुळे, व्यायामामुळे साखर नियंत्रित होत नाही, तेव्हा पहिलं औषध कुठलं यायचं तर मेटफॉर्मिन, युनिव्हर्सल, नंबर 1. आणि 250-500 मिलीग्रॅम दिवसातून एकदा दोनदापासून सुरुवात करून आपण जवळजवळ 2.5 ग्रॅमपर्यंत दिवसाला जाऊ शकतो. ग्लुकोजची निर्मितीच कमी करतं ते यकृतातून, आणि इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारतं, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. सेन्सिटिव्हिटी कमी झाली असते. 3 प्रकारचे रुग्ण असतात. तुम्ही जर रुग्णांच्या इन्सुलिन पातळी मोजली रक्तातली, तर काही रुग्णांमध्ये इन्सुलिन तुम्हाला कमी आढळेल, काहींमध्ये नॉर्मल आढळेल हवं तेवढं, आणि काहींमध्ये जास्त आढळेल. तर ते जास्त का असतं की आहे तेवढं इन्सुलिन तेवढं प्रभावी नसतं, त्याला विरोध निर्माण झालेला असतो. त्याच्या पेशींची जी संवेदनशीलता असते इन्सुलिन करता ती कमी झालेली असते. त्यामुळे ते कमी प्रमाणात कार्य करतं. ते कार्य हे वाढवतं. शरीर पेशी जास्त ग्लुकोज घेतात, जास्त वापरतात. ग्लुकोजचं अभिशोषणही पोटातलं ते कमी करतं. याच्यामुळे सगळ्यात मोठा फायदा असा होतो की त्याच्यामुळे एक चमत्कारिक मेटॅलिक टेस्ट येते तोंडात, आणि त्यामुळे भूक कमी होते, आणि त्यामुळे वजनही कमी होतं. त्यामुळे मेटफॉर्मिन हे साधारणपणे जगातल्या सगळ्यात जास्त मधुमेहांना सगळ्यात जास्त चालू असणारं एकमेव औषध हे मेटफॉर्मिन आहे. आता तर काही लोक असं म्हणतात की समजा आता त्या एक नवीन कल्पना आल्या आहेत, प्री डायबेटिक वगैरे, म्हणजे डायबिटीस नाही पण डायबिटीस होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारे तुमच्या रक्तशर्करेचे किंवा HbA1c रिपोर्ट येतात, A1c. तर त्याच्यामध्ये काय द्यायचं, औषध द्यायचं असेल तर ते मेटफॉर्मिन एक नंबरचं आहे. म्हणजे ज्याला मधुमेह व्हायची शक्यता आहे त्याच्यामध्ये मधुमेह होणं अधिक काळ थांबवण्याकरता मेटफॉर्मिन
बऱ्यापैकी उपयुक्त आहे. काही काही लोकांना खूप त्रास होतो, त्यांना देता येत नाही, खूपच पोटात दुखतं किंवा क्वचित होतं असं, 100त एखाद्याला, 1000त एखाद्याला वगैरे, पण त्यांना ते चालत नाही. पोट फुगतं, तोंडात वाईट चव येते, थकवा जाणवतो. दीर्घकाळ घेतल्यामुळे व्हिटॅमिन B12 कमी होतं, B12, आणि त्यामुळे एक प्रकारचा आम्ही त्याला मेगॅलोब्लास्टिक किंवा ॲनिमिया म्हणतो, तर तो होतो. आणि इतर कुठलाही आजार पेशंटला असेल तर मात्र आपल्याला फार जपून ते वापरावं लागतं. मूत्रपिंड म्हणा, हृदयरोग म्हणा किंवा मद्यपान म्हणा. म्हणून सहसा आपल्याला एक फार महत्त्वाचं आहे की जेव्हा एखादा दीर्घकालीन आजार आहे, क्रॉनिक, ज्याच्यामध्ये फार काही पेशंटला त्रास होत नाही, तो वेगाने नियंत्रित करणं आवश्यक नसतं. यू कॅन गो स्लो. अगदी कमी मात्रेमध्ये सुरू करा, हळूहळू सुरू करा. त्याला टायट्रेशन म्हणतो आम्ही. त्या सगळ्यात कमी मात्रेने किती प्रमाणात साखर नेतो ते बघा, आणि मग त्याप्रमाणे हळूहळू तुम्ही मात्रा वाढवत न्या. असं केलं तर बरेचसे दुष्परिणाम होत नाहीत, अगदी कमी होतात, आणि पेशंटला औषध चांगल्या प्रकारे पेशंट सहन करू शकतो. हे एक अत्यंत कॉन्ट्राव्हर्शियल, विवादास्पद असे औषध आहेत. पायरिटाझोन, रोसिग्लेटाझोन. त्यातलं रोसी तर अनेक देशांनी बॅन केलं होतं, अमेरिकेत आता परत वाढवावं लागले. पण हे एकमेव दुसरं असं औषध आहे की जर तुम्हाला मेटफॉर्मिन चालणार नसेल तर इन्सुलिनचा विरोध कमी करणारा आणि पेशींची इन्सुलिन करता संवेदनशीलता वाढवणारं, आणि तेही चांगल्या प्रकारे मेद स्नायू वगैरे पेशींवर काम करतं आणि इन्सुलिन विरोध कमी करतं, आणि त्याचे फायदे आहेत. पण अवांछित परिणाम जास्त असल्यामुळे ही औषधं तशी अगदी नाईलाज म्हणून इतर औषधांनी जर नियंत्रित होत नसेल तर कमी प्रमाणात अजून एक औषध वाढवायचं असेल तर म्हणून देतात. डोकेदुखी होते, स्नायूदुखी होते. मुख्य म्हणजे रक्ताचा व्हॉल्यूम वाढतो. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 5 लिटर रक्त असतं, तर ते सोडियम आणि पाणी असं धरतं, आणि रक्तवाहिन्यांमध्ये हृदयात फिरणारं जे रक्त आहे त्या रक्तजलामध्ये वाढ होते. 5.25 लिटर म्हणा, 5.5 लिटर. त्याच्यामुळे मग सूज वगैरे येऊ शकते चेहऱ्यावर, पायावर, आणि लिव्हरचे, यकृताचे विकार होऊ शकतात. त्याच्यामध्ये हृदयाचं काम ते थोडं कमी करतं लोड वाढवल्यामुळे. प्रौढ महिलांमध्ये सहसा आपण ते वापरत नाही, कारण आधीच मेनोपॉजला, रजोनिर्तलेल्या ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये कॅल्शियम कमी होऊन हाडातलं कॅल्शियम कमी होतं, ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं दुबळी होतात, फ्रॅक्चर होऊ शकतात, तर तेही औषधांमुळे होतं. तेव्हा उपयुक्त पण बऱ्यापैकी दुष्परिणाम म्हणून गरजेप्रमाणेच वापरायचं असा हा एक औषध गट आहे. हे अगदी शेवटचे 2 औषधं राहिले. ग्लुकोजचं अभिशोषण कमी करणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की जेवणाबरोबर द्यायचं, म्हणजे एखाद्याला राहवतच नाही, बा आवडतेच मला बटाट्याची भाजी, तर कार्बोहायड्रेट बरोबर. तर हे त्या दृष्टीने उपयुक्त आहे की जर तुमचा खाण्यावर नियंत्रण नसेल तर तुम्ही या प्रकारची औषधं घेतली तर तुम्ही जेवढी कार्बोहायड्रेट खाल, हे औषध घेतलं नसताना जेवढं ग्लुकोज रक्तात गेलं असतं, हे औषध घेतल्यावर त्यापेक्षा खूप कमी ग्लुकोज तुमच्या रक्तात जाईल. दुसरं म्हणजे हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी पण वाढवतं, आणि त्यामुळे इन्सुलिन स्त्रावही वाढतो. 2-3 प्रकारचे फायदे आहेत. फक्त असं आहे की ही औषधं जी आहेत ही स्वतः रक्तात शोषली जात नाहीत, ती आतड्यातच राहतात, आणि तिथे ते खूप साईड इफेक्ट निर्माण करतात. म्हणजे मळमळ होते, कधीकधी जुलाब होतात, कधीकधी फ्लॅच्युलन्स म्हणजे गॅस, वायुविकार होतो, पोटामध्ये जड झाल्यासारखं वाटतं, अनकम्फर्टेबल, अस्वस्थता वाटत राहते. त्यामुळे खूप लोक कमी प्रमाणात डोस कमी करून औषधं अनुवंशिक परिणाम कमी करता येतात, पण खूप कमी लोकांना ती सहन होतात. म्हणजे एक निम्म्या पाऊण लोकांना सहन होतात, काही लोकांना ती औषधं सहन होत नाहीत. पण चांगलं आहे, त्याच्यामुळे मधुमेहाला प्रतिबंधही होतो, उच्च रक्तदाब कमी होतो, हृदयरोग कमी होतो. आणि ही सगळी जी औषधं ही ॲड ऑन आहेत. म्हणजे आधी एक औषध वापरायचं, त्याच्यानंतर दुसरं वापरायचं, आणि त्या दोन्हीच्या अधिकाधिक मात्रेमध्ये सुद्धा मधुमेह नियंत्रित झाला नाही तर मग द्यायची ही औषधं आहेत रुग्णाप्रमाणे. त्यामुळे हे मात्र अगदी नेमानी जेवणाबरोबरच घ्यावं लागतं, तरच त्याचा उपयोग होतो. हे शेवटचं औषध मूत्रातून ग्लुकोज उत्सर्जित करणारं डॅपॅग्लिफ्लोझिन. आणि मी तुम्हाला म्हणलो त्याप्रमाणे आपण आपली जी लघवी आहे ती आपली उत्सर्जन यंत्रणा आहे. आपल्याला जे जे नको आहे
त्यातलं पाण्यात विरघळणारं जे आहे ते आपण लघवी वाटे बाहेर टाकतो. एक असं कपसारखं असतं, त्यात एका बाजूने एक रक्तवाहिनी जाते, ती तिथे रक्त जे आहे, जसं आपण चहा गाळतो तसं रक्त गाळलं जातं. रक्तातलं जे जे आपल्याला टाकून द्यायचं आहे सगळं त्या लघवीच्या नळीमध्ये येतं आणि मग त्यातून आपण पाहिजे ते परत शोषून घेतो. अशी ती सगळी यंत्रणा आहे. तर आपण काय करतो, सगळं जी साखर आहे रक्तातली ती लघवीमध्ये जातेच आपली आणि मग आपण सगळी शोषून घेतो परत. तर ते शोषण थांबवल्यामुळे काही साखर ही लघवीतून बाहेर पडते, त्यामुळे रक्तातली कमी होते. पण यांचं एक अडचणीचं आहे, कारण जेवढी साखर लघवीतील तेवढं जास्त वेळ लघवीला जावं लागेल. दुसरं म्हणजे लघवीत साखर असल्यामुळे लोकांना बऱ्याच वेळा वारंवार मूत्रसंसर्ग होतो. कधी कधी जनायटल, विशेषतः स्त्रियांमध्ये तिन्ही हे जवळ असल्यामुळे कधी कधी जनायटल किंवा गंभीर असा कवक फंगल इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हायजीन ज्याला म्हणतो त्या जागेची स्वच्छता फार काटेकोरपणे पाळावी लागते. अदरवाईज आपल्याला ते औषध बंद करावं लागतं. सो अशी सगळी ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. त्यांची कार्यप्रणाली डॉक्टर दीक्षितांनी मला जेव्हा सांगितलं की आपल्याला याच्यावर बोलायचं आहे, तेव्हा आम्ही मर्यादा निश्चित केली, कारण खूप मोठा विषय आहे. तर कार्यप्रणाली आणि अवांछित परिणाम एवढ्यापुरतंच ते ठेवलं आणि 40 मिनिटाचा त्यांनी मला वेळ दिला होता. त्यातल्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये धन्यवाद म्हणून ती 40 मिनिटं पूर्ण करतो आणि आपण मला या विषयावर किंवा या संबंधित कोणत्याही विषयावर हवे ते प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. हॅलो, हां, माझे नाव गीतेश चौधरी. माझा एक प्रश्न आहे की टाईप 2 हा डायबिटीस साधारणपणे इन्शुलिनच्या रेझिस्टन्समुळे होतो. तर तेव्हा इन्शुलिन हे बऱ्यापैकी तयार होत असतं शरीरामध्ये. आता यातले बरेच औषधं असे आहे की जे इन्शुलिन अजून वाढवतात. तर ओव्हर द पिरियड म्हणजे त्याच्यामुळे अजून रेझिस्टन्स तयार होईल असं, म्हणजे ते मला समजत नाही. आला तुमचा प्रश्न लक्षात आला माझ्या. असं आहे की रेझिस्टन्स इंग्रजीमधले 2 शब्द सांगतो, ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह. तर रेझिस्टन्स जो आहे हा तौलनिक दृष्टीने रेझिस्टन्स आहे. म्हणजे एक उदाहरण घ्या की एखाद्या वस्तूचे भाव वाढले तर त्यामुळे तुम्हाला ती घेता येत नाही. ती तुम्हाला केव्हा घेता येईल, तुमच्याकडे तेवढे पैसे असतील तर. इन्सुलिनला रेझिस्टन्स होतो तेव्हा शरीर त्याच्यावर मात करण्याकरता जास्तीत जास्त इन्सुलिन तयार करायला आणि स्थगित करायला लागतं. म्हणून दोन्ही गोष्टी असतात, इन्सुलिन पण जास्त असतं आणि डायबिटीस पण असतो, कारण रेझिस्टन्स असतो. तुम्ही बाहेरून इन्सुलिन दिल्यावर तुमच्या शरीरातलं इन्सुलिन इतकं जास्त होतं की ते तुम्हाला पुरेसं होतं, म्हणून ते काम करायला लागतं. दॅट रेझिस्टन्स इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्सुलिन. आणि हे खूप बाबतीत आहे. हे प्रतिजैविकांच्या बाबतीत होतं. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर एखादं प्रतिजैविक अँटीबायोटिक एखाद्या संसर्गात इन्फेक्शनमध्ये थोड्या कमी मात्रेत दिलं तर ते नाही लागू पडत, ते त्या रोगजंतूला मारून टाकू नाही शकत. पण तुम्ही जर मात्रा वाढवली तर ते होऊ शकतं. तेव्हा हा मात्रेचा परिणाम आहे, रिलेटिव्ह रेझिस्टन्स आहे तो. म्हणजे युद्ध धरा, तुम्ही इकडच्या बाजूला 100 सैनिक आहेत, इकडे 80 सैनिक आहेत. तुम्ही इकडे 101 सैनिक करा की ते असं ते आहे. यू हॅव टू इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्सुलिन. अजून कोणाला प्रश्न? नमस्कार, माझं नाव निरंजन रांजेकर. इन्सुलिन रेझिस्टन्स या स्टेट करता वेगळी औषधं असतात का? जर असतील तर ती औषधं आणि डायबिटीसची औषधं याच्यामध्ये काय फरक आहे? मी आत्ता जे औषधांचं वर्गीकरण केलं होतं ते पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही आपलं शरीर म्हणजे एक पेटी आहे असं धरा. आपलं शरीर किंवा आपलं रक्त म्हणा पेटी असं धरा. आता त्याच्यामध्ये ही साखर आहे, ही वाढलेली आहे, ही आपल्याला कमी करायची आहे. ही कमी करायचे मार्ग काय? साखर आत जास्त जाऊच द्यायची नाही.
म्हणून आपण आहार करतो, कमी कार्बोहायड्रेट घ्यायचं कर्बोदकं, आणि ती जी ग्लुकोजचं अभिशोषण कमी करणारी औषधं आहेत, अकार्बोज, बोग्लिबोज, मिग्लिटॉल, पण हा जोड उपाय आहे, हा मुख्य उपाय नाही. दुसरा उपाय काय आहे? साखर वाढली याचं कारण काय आहे? इन्सुलिन कमी आहे. इन्सुलिन जास्त असेल तरी इन्सुलिन कमी आहे, म्हणजे इन्सुलिन तुलनात्मकरित्या कमी आहे, विरोध आहे म्हणून. तेव्हा इन्सुलिन वाढवणे. इन्सुलिन कशा प्रकारे वाढवता येईल? थेट इन्सुलिन द्या, किंवा अशा प्रकारचे औषध जे स्वादुपिटाला सांगतील की अरे बाबा थोडं जास्त इन्सुलिन तयार कर, थोडं जास्त इन्सुलिन सोड, मग त्या प्रकारचे औषध सल्फोल्युरियाइड, ग्लिमेपिराइड, किंवा आता हे इंजेक्टेबल आहेत एक्सेनाइड किंवा टिरापेटाइड, किंवा DPP-4 ग्लिप्टिन्स आहेत, सिटाग्लिप्टिन वगैरे, ही ती 3-4 औषध झाली. आता त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की प्रकार 2च्या डायबिटीसमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम असा एक त्यांनी कल्पित केलेला आहे की रुग्णाचं वजन जास्त असतं, त्याच्या रक्तातल्या मेदांचं प्रमाण जे असतं ते असंतुलित झालेलं असतं, चांगलं कोलेस्ट्रॉल कमी झालेलं असतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. त्याच्यामध्ये त्याला तो डायबिटिक किंवा प्री डायबिटिक असतो, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असतो. तर हा इन्सुलिन रेझिस्टन्स काढून टाकण्याकरता जी औषधं आहेत ती डायबिटीसची औषधं आहेत. म्हणून वाय मेटफॉर्मिन इज नंबर 1 ड्रग. सगळीकडे आपण मेटफॉर्मिन का वापरतो? तर कमीत कमी किमतीमध्ये, कमीत कमी साईड इफेक्टमध्ये उत्तम प्रकारे इन्सुलिनची कार्यक्षमता ते वाढवतं. म्हणजे तुम्ही मेटफॉर्मिन दिलं तर त्यावेळी शरीरामधलं इन्सुलिन मेटफॉर्मिन नसताना जेवढं काम करेल त्याच्या कितीतरी प्रमाणात जास्त काम करायला लागतं. म्हणून ही जी औषधं आहेत इन्सुलिनचा विरोध कमी करणारी, म्हणजेच पेशीची इन्सुलिनविषयी संवेदनशीलता वाढवणारी, ही मधुमेहाचीच औषधं आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्य आहे मेटफॉर्मिन आणि दुसरं आहे पायोग्लिटाझोन. काही प्रमाणामध्ये ही जी अभिशोषण कमी करणारी औषधं आहेत ही पण सेन्सिटिव्हिटी वाढवतात काही प्रमाणात. तेव्हा आणि काय असतं, जेव्हा तुम्ही औषधं एकत्र करताना औषधशास्त्राचा एक नियम आहे, वेगळ्या प्रकारे काम करणारी औषधं दिली तर ती जास्त चांगल्या प्रकारे काम करतात. आमच्या भाषेत आम्ही त्याला सिनर्जी म्हणतो. म्हणजे 2 + 2 इज मोर दॅन 4. हे औषध दिलं आणि ब हे औषध दिलं तर जो काही तुम्हाला परिणाम मिळेल, तुम्ही आणि ब एकत्र दिलं तर त्याचा परिणाम त्या बेरजेपेक्षा जास्त होतो. म्हणून जेव्हा तुम्ही औषधं एकत्र करता तेव्हा एक औषध असं द्या की ज्याच्यामुळे इन्सुलिनचा स्त्राव वाढेल, आणि दुसरं असं द्या ज्यामुळे इन्सुलिनला विरोध कमी होईल. असं आपण एकत्रित करतो, असं ते आहे. इन्शुलिनचं इंजेक्शन घेतो म्हणजे हा प्रकार म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे का टॅबलेट्स वगैरे घेणं? तुमचा प्रश्न असा आहे की समजा एखाद्या माणसाला मधुमेह आहे तर त्यांनी काय घ्यावं? इन्सुलिन घ्यावं का गोळ्या घ्याव्या असं तुम्हाला विचारायचं आहे. इन्सुलिन हे अँटी डायबिटिक आहे. म्हणजे मधुमेहावरचं औषध काय ते इन्सुलिन आहे. तोंडाने आपण जे औषध देतो ती अँटी हायपरग्लायसेमिक आहेत, ती फक्त रक्त शर्करा नियंत्रित करतात. तर मधुमेहाचं सगळ्यात उत्तम औषध कुठलं तर इन्सुलिन. पण त्याच्यामध्ये अडचणी आहेत घेण्यामध्ये. तुम्हाला रोज इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं. आणि ही औषधं जी आहेत तोंडी ती अतिशय स्वस्त आहेत. ती साधारणपणे इन्सुलिन इतकीच प्रभावी आहेत आणि इन्सुलिनपेक्षा खूप सुरक्षित आहेत आणि खूपच इकॉनॉमिकल आहेत. म्हणून आता एक कोणी नवीन पेशंट आला आणि त्याला म्हणलं बाबा तुला मधुमेह झालेला आहे आणि तुला रोज इंजेक्शन घ्यावं लागेल, तो काय म्हणेल, डॉक्टर इंजेक्शन नको, काहीतरी तोंडाने गोळ्या असतील तर द्या. तर ती जी सुलभता आहे घेण्याची, कन्व्हिनियन्स, तर त्याच्यामुळे आपण तोंडी औषधं वापरतो आणि ती तेवढीच चांगली आहेत. कारण पूर्वी लोकांना 50, 60, 70 साली ही औषध जेव्हा आली ना तेव्हा लोकांना फार शंका होती की या औषधांचे काही दुष्परिणाम होतील का. लक्षात घ्या, मधुमेहावरच्या औषधांचा अभ्यास हा लक्षावधी औषधं घेणाऱ्या रुग्णांमध्ये 10-10, 15-15, 20-20, 25-25 वर्ष झालेलं आहे. आणि असं विज्ञानाने सिद्ध केलं आहे पुराव्यांनी की या औषधांमुळे केवळ साखरच नियंत्रित होत नाही, तर मधुमेहामुळे दीर्घकाळ होणारी जी गुंतागुंत आहे, दृष्टी दौर्बल्य आहे, मूत्रपिंडावरचा
परिणाम आहे, घातक परिणाम हृदयावरचा आहे, तो सुद्धा कमी होतो. हार्ट अटॅकचा प्रमाणसुद्धा कमी होतं. म्हणून औषधं आता आपण जास्त प्रमाणात वापरतो, कारण शेवटी ते तुम्हाला 4 गोष्टी पाहायच्या असतात औषधामध्ये: इफिकसी, सेफ्टी, कॉस्ट, कन्व्हिनियन्स. एखादं औषध किती प्रभावी आहे? इन्सुलिन थोडं जास्त प्रभावी आहे. इफिकसी झाली. सेफ्टी, तोंडी औषधं खूप सेफ आहेत. कॉस्ट, खूप स्वस्त आहेत. कन्व्हिनियन्स, खूप सोयीची आहे. तेव्हा या 4हीचा हिशोब करून आपण ते वापरतो. पण अनेक रुग्णांमध्ये जेव्हा कुठलंही औषध उपयुक्तच ठरत नाही, तेव्हा तुम्हाला इन्सुलिनच द्यावं लागतं. म्हणून टाईप 1चे सगळे रुग्ण आणि टाईप 2चे दरवर्षी फेल्युअर, म्हणजे समजा आज 100 मधुमेही आज आले, तर 1 वर्षांनी त्यातले 10 लोक औषधाला दाद देण्याचे होतात. दुसऱ्या वर्षांनी 20, 5, 10, 15 वर्षानंतर बऱ्याचशा मधुमेहींना 1ची 2, 2ची 3, 3ची 4 औषधं किंवा इन्सुलिन घ्यावंच लागतं. आलं लक्षात? नाही, माझ्या बाबतीत काय झालं, माझ्या बाबतीत काय झालं, मी एकदा तिकडे डॉक्टरकडे गेलो, तेव्हा ते सहज म्हटले की वास्तविक इन्शुलिन इंजेक्शन घेणं ही गोष्ट कल्पवृक्षासारखी आहे, पण लोक उगाच घाबरतात वगैरे. तर मी त्यांना म्हटलं मग ठीक आहे, मला घ्यायचं आहे. तर ते म्हणले नाही नाही, तशी घाई करू नका. मग त्यांनी काहीतरी मला टॅब्लेट्स वगैरे दिल्या आणि टेस्ट केलं, पण ते मला काय हे सूट नाही झालं. आणि मग त्यांनी सुरू केलं. म्हणजे मला जास्त शुगर आहे अशी कंडिशन नसताना मी इन्शुलिन सुरू केलेलं आहे. तर ते हे आता मी 4 वर्षापासून घेतोच आहे. मग असं कंटिन्यू करणं चांगलं आहे का हेल्थच्या दृष्टीनं? तुम्ही जर इन्सुलिन घेत असाल तर तुम्हाला डायबिटीज आहेच. हो आहे. डायबिटीज नसताना जर इन्सुलिन घेतलं तर आता तुम्ही हा प्रश्न विचारला इथे नसतात. आणि मग नंतर तुम्ही मला, मी वरती आल्यानंतर मला विचारलं असतं की बा ते इन्सुलिन घेण्यामध्ये हे काही नाही. इन्सुलिन हे काही चुकीचं नाही घेणं. अच्छा, काय हरकत नाही. आणि दुसरा एक प्रश्न, जर कार्बोहायड्रेटनं म्हणजे भात भाकरी यानं जर वाढत असेल शुगर, पण ते आपण मिनिमाइज म्हणजे किंवा अजिबातच नाही घेतले भात भाकरी आणि इतर सबस्टिट्यूट त्याच्याऐवजी घेतलं, तर हे माझं आणि दीक्षित सरांचा एक करार झालेला आहे. त्यांना म्हटलं आहाराबद्दल कोणी काही विचारलं तर मी माईक तुमच्या हातात देणार. मी औषधवाला मनुष्य आहे आणि आहाराबद्दल बोलायला तसा मी खरं पात्र पण नाही, म्हणजे नैतिक दृष्ट्या. मी कारण भरपूर खातो, व्यवस्थित आहे. कोरोना पाषाण आहे. तुम्ही आता ओलं करू नका जास्त. तो जो प्रश्न विचारला ना इन्शुलिनचा, तर मागे त्याच्याबद्दल एक लेख होता. मला वाटतं याच्या ब्रिटिश मेडिकल जर्नल, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या संपादिका त्या वार्तामध्ये आल्या आणि त्यांनी असं म्हटलं की इन्शुलिन देणं प्रत्येक पेशंटला किंवा इन्शुलिन पंप हा मोठा स्कॅम आहे असं ते म्हणतात. यंग डायबेटॉलॉजिस्टमध्ये हे दिसून येतं की तुम्हाला डायबिटीस आहे तर मग इन्शुलिनच घ्या ना, कारण इन्शुलिन नसल्यामुळे किंवा काम करत नसल्यामुळे झालं तर बेस्ट मेडिसिन इज इन्शुलिन. म्हणून इन्शुलिन पंप, आता हे सगळ्या कॉस्टली महागड्या गोष्टी आहेत. म्हणून यंग डायबेटॉलॉजिस्ट असा प्रकार काही ठिकाणी होताना दिसतो. पण जसं सर म्हणाले की आधी औषधं मेटफॉर्मिन आणि मग गरज पडली तर इन्शुलिन हा योग्य मार्ग आहे, कारण सेफ्टी, कन्व्हिनियन्स आणि कॉम्प्लिकेशन्स या दृष्टीने. आणि आहाराचं तुम्ही जे म्हणालात तर असं नुसतं कार्बोहायड्रेट जरी तुम्ही नाही खाल्लं तरी प्रोटीनमुळे पण इन्शुलिन तयार होणारच आहे. फक्त तुम्ही तेल पिलं किंवा तूप खाल्लं, पण तसं खाल्लं तर तुम्हाला बाकीचे न्यूट्रिशियस पदार्थ मिळत नाहीत, त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलं नाही. हां नमस्कार सर, मी पंकज बोरोले. सर तुम्ही आधुनिक वैद्यकशास्त्रामधल्या सिक्वेन्स सांगितला, कुठल्या कुठल्या गोळ्या औषधी घेऊ शकतो आपण. तर आणि याच्या बरे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आयुर्वेदिक वगैरे असं काही, म्हणजे आपल्या इतक्या वर्षापासूनचं आयुर्वेदिक आहे त्यामध्ये काही मेडिसिन्स आहेत, मग त्याही
त्या आपण घेणं सजेस्ट नाही करू शकत का? म्हणजे आय एम जस्ट आस्किंग लाईक की आयुर्वेदिकही काही करू शकतो का आपण? जसं BMS डॉक्टर सर्व मेटफॉर्मिन देऊ शकतो, तर MBBS डॉक्टर वगैरे ते का नाही आयुर्वेदिक वगैरे स्टार्टला देऊ शकत असं? मी म्हणलो होतो दीक्षित सरांना की ह्या विषय येईल बा, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद हे नेहमी येतं, मग तू त्याच मुलीकडे का पाहतो? असं ते झालं. मला मॉडर्न मेडिसिन आवडतं म्हणून मी मॉडर्न मेडिसिनबद्दल बोलतो. त्या इतर ज्या मुली आहेत त्यांच्याकडे नाही बघत मी, आयुर्वेद, होमिओपॅथी हे असतील सुंदर वगैरे असतील, नाही त्यांच्याशी जमेल माझं असं नाही मला वाटत. हे मुंडेंसारखं व्हायचं, करुणा शर्मा वगैरे. नाही, हा जो प्रश्न आहे की आयुर्वेदिक औषधांमध्ये त्यांनी पण साखर कमी होणारी बरीच औषधं आहेत, नाही असं नाही. कडू चवीची जे काही पदार्थ आहेत त्यांच्याकडे, कुटकी असतं किंवा काय बऱ्याच गोष्टी आहेत, गुळवेल आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते दिल्यानंतर किती शुगर कमी होईल असे अभ्यास नाही आहेत. त्याच्यामुळे अडचण काय होते की जसं आम्ही म्हटलं मेटफॉर्मिन दिलं तर तुमचं HbA1c 1 ग्रॅम कमी होईल. मग आम्हाला माहिती आहे की त्याच्यामुळे काय होतं. त्याच्यात ते माहीत नसल्यामुळे मॉडर्न मेडिसिनचा माणूस ते सांगणार नाही, म्हणजे कारण त्याचं नॉलेज पण नाही आणि त्याच्याविषयीचा अभ्यास पण झालेला नाही. पेशंटने काय करायला पाहिजे की आयुर्वेदाचं औषध आयुर्वेदिक डॉक्टरकडून घ्यायला पाहिजे, मॉडर्न मेडिसिन घ्यायला पाहिजे. त्यावेळी तो आयुर्वेदिक डॉक्टर हा दुसऱ्या डॉक्टरकडे मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट घ्यायला गेला नसला पाहिजे. म्हणजे त्या पॅथीच्या माणसाकडे ते औषध घेणं योग्य आहे. म्हणजे आपला नळ जर खराब झाला तर काय आपण कुठल्या ड्रॉइंग टीचरला बोलत नाही ना, तर प्लंबरलाच बोलवतो ना. तसं आहे ते, प्रत्येकाच्या पॅथीचं नॉलेज त्याला असतं. त्यामुळे फक्त पेशंटनी हे मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरला सांगायला हवं की मी कारल्याचा रस पण पितो, म्हणजे तो हेही औषध घेणार आणि कारल्याचा रस पिणार अजिबात त्याला हायपो होणार. आणि या डॉक्टरला माहीतच नाही आहे की तो कारल्याचा रस पितो. तर ही काळजी घ्यायला पाहिजे की आम्ही हे घेतो, सांगायला पाहिजे, म्हणजे मग त्याप्रमाणे औषधं ॲडजस्ट होतील. प्लंबरवरून आठवलं, विनोद आहे इंग्लंडमधला एका युरोलॉजिस्टला, तुम्हाला युरोलॉजी म्हणजे माहिती आहे, मूत्रमार्गाचे डॉक्टर, किडनी, युरेटर, ब्लॅडर, युरेथ्रा. तर एका युरोलॉजिस्टच्या घरातला नळ बिघडला आणि त्यांनी फोन केला प्लंबरला. तर प्लंबर म्हणला आत्ता नाही येणार, म्हणला मी झोपलो, उद्या सकाळी येईन म्हणला. तर सकाळी आला, त्यांनी तो नळ दुरुस्त करून घेतला आणि दिलं 150 पाऊंडाचं बिल. तर डॉक्टर म्हणला अरे मी युरोलॉजिस्ट आहे, म्हणला मी सगळ्या लोकांच्या सगळ्या लघवीच्या नळ्या बिळ्या करतो, मी पण एवढं चार्ज करत नाही, रात्री अपरात्री केव्हा जातो म्हणे मी. साहेब म्हणला मी पण युरोलॉजिस्ट होतो म्हणला. सर माझा एक प्रश्न आहे की आपण जे सांगितलं, अर्थात मी पंडित सर तुम्हाला फार घाबरतो, तुम्ही फाटकन कसं उडवाल हे मला 25 वर्षाचा आपला मैत्रीचा अनुभव आहे. नाही 25 वर्षाचा माझ्या मैत्रीचा अनुभव आहे. तर माझा प्रश्न असा आहे सर आपणाला की ग्रामीण भागामध्ये अशी एक धारणा आहे की डायबिटीजची सगळी औषधं ज्यावेळा प्रभावी होत नाही किंवा निकामी होतात त्यावेळा इन्सुलिन घ्यावं लागतं. आणि मग डॉक्टरांना ते असं सांगत असतात की डॉक्टर जरा बघा ना, औषधं वाढवा, मला इन्सुलिन घेणं शक्य नाही किंवा आमच्याकडे कोणी टोचायला मिळणार नाही, मला ते जमणार नाही. तर अशा प्रकारे इन्सुलिन घेणं हे लांबवता येतं का? असं आहे की तोंडाने उपलब्ध जेवढी मधुमेहाची औषधं आहेत त्यांचं तुम्ही कुठल्याही प्रकारे एकत्रीकरण करा, कॉम्बिनेशन. सगळ्यात प्रभावी 2, 3 किंवा 4 औषधांचं व्यवस्थित योग्य त्या मात्रेमध्ये तुम्ही एक कॉम्बिनेशन करा, सूत्र जमवा. ते त्याची क्षमता ही 40 युनिट इन्सुलिन एवढी आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त जर गरज असेल तर तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागेल. आता याच्यात 2 मार्ग आहेत. किंमत कमी करण्याकरता काय करता येतं, तर फक्त इन्सुलिन दिलं तर जास्त द्यावं लागेल. त्यामुळे जेवढी आवश्यकता आहे तेवढी इन्सुलिन द्यायचं आणि बाकीची औषधं चालू ठेवायची, असं ते मिश्रण करता येतं. म्हणजे बाल्कनीत आपल्याला परवडत नव्हतं तर आपण खाली जाऊन बसतो तो सिनेमाला, तुम्हाला आठवत असेल तर तसं ते आहे.
जातच नव्हती. मांडी, हात, पोट, डॉक्टर वैतागायचे आमचे आणि ते सुया तुटायच्या. याचं रिझन काय असायचं? सुई तुटून बॉडी कडक व्हायची. नाही, हा जो आहे हा अतिशय तांत्रिक प्रश्न आहे. म्हणजे हे क्वालिटी ऑफ निडल जी असते ना त्याच्यावर अवलंबून आहे. असं म्हणजे हे अनइमॅजिनेबल आहे. म्हणजे उद्या जर आपण असं म्हणलो की एक पेशंट आला ऑपरेशनला आणि त्याचं सुरीनी शरीरच कापलं जात नव्हतं, तर दॅट इज नॉट पॉसिबल. तेव्हा हा जो आहे ना हा तांत्रिक इश्यू आहे. एक होतं की इन्सुलिन टोचायची जागा सातत्याने बदलावी लागते. म्हणजे म्हणून आम्ही ते नेमून देतो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. ती जागा सातत्याने बदलावी लागते. पूर्वीच्या काळी थोडं काय होतं की आपण जे इन्सुलिन वापरायचो ते गुरांपासून किंवा डुकरांपासून तयार केलेलं असायचं, बोवाईन ऑर पोर्साईन इन्सुलिन, आणि ते तेवढं प्युअर नसायचं, तेवढं शुद्ध नसायचं. आता गेल्या काही वर्षामध्ये, काही डिकेड्समध्ये ह्युमन इन्सुलिन आलेलं आहे आणि त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघालेला आहे. त्यामुळे लायपोडिस्ट्रोफी किंवा त्वचा जाड होणे असं होत नाही. सो हे जे आहे हे म्हणजे आता आम्ही शेकड्यांनी, हजारांनी, लाखोनी पेशंट पाहतो, शेकड्यांनी, हजारांनी. आत्ता या मिनिटाला जगभर 1 कोटी लोक इंजेक्शन घेत असतील. त्यामुळे माणसाच्या शरीरात सुईच शिरत नाही. हा जो आहे हा तांत्रिक इश्यू आहे. त्या बऱ्याच वेळा काय करतो तो मनुष्य काहीतरी अंग चोरतो, टोचू देत नाही, असं काहीतरी होत असेल. दिस इज समथिंग नाही, म्हणजे अविश्वसनीय वाटतं मला. हां 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 ते त्याच्यावर चांगल्या प्रकारच्या सुईनी, चांगल्या प्रकारच्या इक्विपमेंटनी देता आलंच पाहिजे. हे एक वेळ व्हेनमध्ये होतं, कारण बारक्या मुलांच्या व्हेन असतात ना, जेव्हा सलाईन वगैरे लावतो आम्ही त्यावेळी काही काही लोकांना ती व्हेन सापडत नाही. पण इंजेक्शन देता न येणं इज समथिंग आय हॅव नॉट हर्ड ऑफ. म्हणजे तुम्ही म्हणता ते खरे असू शकेल. नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे, तुमचा अनुभव असेल, पण मला हे मी ऐकलेलं नाही असं कधी. सर नमस्ते सर. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की मेडिसिन वगैरे चालू आहे आणि सकाळी ना फास्टिंग जास्त येते पीपेक्षा. नेहमी फास्टिंग का जास्त येते? मेडिसिन वगैरे घेऊन झोपलेलं, जेवण वगैरे झालेलं असतं, पण नेहमी फास्टिंग जास्त पीपेक्षा. ह्याचं काय रिझन आहे? किती येते त्याच्यावर आहे बरंचसं. फास्टिंग 300 350 येते आणि पीपी 200 येते. नाही, हे बघा, याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला औषधशास्त्रामधली एक संकल्पना सांगतो. एखादं औषध किती काळ काम करतं हे त्या औषधावर अवलंबून आहे. तुम्ही बघितलं असेल, काही औषधं आपण दिवसातून एकदा घेतो, काही 2दा घेतो, काही 3 वेळा घेतो. पॅरासेटामॉल तर जास्त ताप असेल तर दिवसातून 4, 5, 6 वेळा घ्यावं लागतं. तर हे औषधाचा कार्यकाळ किती टिकणं हे त्या औषधावर अवलंबून आहे, त्याच्या हाफ लाईफवर म्हणतो आम्ही त्याला. तर अशा याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दीर्घकाळ, ज्याचा ड्युरेशन ऑफ ॲक्शन जास्त आहे, असं औषध घ्यायला पाहिजे. त्याच्यानी हा फास्टिंगचा प्रॉब्लेम जाईल. साधारण 20-30 वर्षापूर्वी डायबिटीस करता असणारी शर्करेची लेवल, त्यावेळेची औषधं आणि आजच्या समजा 2025 रोजी असलेली डायबिटीसची करता शर्करेची लेवल आणि आत्ताचे मॉडर्न मेडिसिन्स याच्यामधला ह्या 30-35 वर्षामधला एकदम ती लेवल खाली आणली गेली किंवा आहे आता दिसते त्याच्यावरती थोडंसं शास्त्रोक्तदृष्ट्या कसं? हा एक अत्यंत रसपूर्ण, रसभरीत विषय आहे की लोकांना कसं बनवलं जात आहे.
150 ब्लड प्रेशर झालं तरी मला काही त्रास होत नाही आणि मग औषध कंपन्या औषधं खपवण्याकरता म्हणतात की अरे अरे 121 म्हणजे फार जास्त झालं. असं आहे की शरीरक्रियाशास्त्राच्या दृष्टीने काही लोकांमध्ये कुठलीही म्हणजे एक त्याला उदाहरण देतो. समजा आपण माणसांची उंची असं घेतलं तर एक 5 फूट 6 इंच सरासरी उंची आहे, पण तुम्हाला खूप बुटकी माणसं दिसतात आणि खूप उंच माणसंही दिसतात. तर ती दोज आर एक्स्ट्रीम्स. ते जे काही आहे त्याप्रमाणे हे काही लोकांमध्ये थोडी जास्त साखरही नॉर्मल असू शकते. पण हा जो दंडक आहे की 120 ±5% 6 फास्टिंग 120 किंवा 126 पेक्षा जास्त असेल किंवा जेवणानंतर किंवा 75 ग्रॅम तोंडाने ग्लुकोज घेतल्यानंतर किंवा टू बी व्हेरी प्रिसाईज 1 ग्रॅम पर kg 2 तासानंतर 200च्या पेक्षा कमी असली पाहिजे. नसेल तर तो डायबेटीस आहे. आणि आता त्याला आपण जोड कशी देतो तर HbA1c आपण करतो. ते किती आहे? तर याच्या आता ज्यांना असं म्हणायचं की बा माझं जास्त असेल तरी नॉर्मल आहे, मला औषधाची गरज नाही, तर मी त्यांना सांगतो तुम्ही घेऊ नका, रिस्क तुमची आहे. कायद्यानुसार डॉक्टर आणि पेशंटमधलं जे नातं आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल नातं आहे. आणि म्हणजे नवरा बायकोसारखं, फक्त तिथे कळत नाही नवरा कोण आणि बायको कोण. काही वेळा डॉक्टर कसा वागतो त्यानुसार आहे. तेव्हा हे जे काय आहे ना, माझं वैयक्तिक मत असं आहे की औषधं सध्याची मॉडर्न मेडिसिन्स आर एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह, अत्यंत प्रभावी, अत्यंत सुरक्षित आणि फार स्वस्त आणि मस्त आहेत. आणि त्यामुळे औषधांना घाबरणे, औषधं न घेणे हे विज्ञानावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. मी स्वतः भरपूर प्रमाणात औषधं वापरतो, औषधं वापरायला सांगतो. उपलब्ध आहे तर का नाही. तो काळ गेला ज्या काळात एक 50, 60, 70 वर्षे औषधं नवीन आली त्यावेळी ती धोकादायक होती. कितीतरी औषधं मी रोज 1-2-4 वेळा सकाळी खातो, 2-4 वेळा संध्याकाळी खातो. आनंदाने खातो, आरामात खातो, कारण त्या माझ्या उपयोगाच्या आहेत. त्याच्यामुळे माझं स्वास्थ्य टिकतं अशी माझी धारणा आहे. ज्याची ती नाही त्यांनी घेऊ नये, त्रास सहन करावा, काही अडचण नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. जेनेरिक घ्यावी ना, घ्यावी. मी सुद्धा अजूनही ससूनची औषधं, म्हणजे मी ती गरीब असल्यामुळे वापरतो, तो भाग वेगळा. पण जेनेरिक औषधांमध्ये वाईट काहीही नाही. एक लक्षात घ्या, औषधं जी निर्माण होतात ती फार कमी ठिकाणी निर्माण होतात आणि तिथून ती विकत घेऊन त्यांना छान छान वेगवेगळ्या प्रकारची लेबल लावून ती विकली जातात. त्यामुळे जेनेरिक औषध जे आहे ते स्वस्त का असतं तर ते छान शोकीनी पॅकिंग करण्यामध्ये, मार्केटिंगमध्ये ते लोक खर्च करत नाहीत. ते MR नेमत नाहीत, ते जाहिराती देत नाहीत आणि औषधाचा 50, 60, 70, 80% खर्च हा यातला असतो. म्हणून जेनेरिक औषधे अत्यंत स्वस्त मिळतं. मी ससूनला औषधांची खरेदी करत असे तर साधारणपणे बाहेर 1 रुपयाला मिळणारी गोळी ही आम्ही 7 पैशाला वगैरे खरेदी करायचो, कारण आम्ही एकावेळी 1 कोटी गोळ्या घ्यायचो मॅन्युफॅक्चररकडून. तेव्हा जेनेरिक औषध, काही औषधांच्या बाबतीत असं आहे की तुम्हाला जर अनुभव आला की जेनेरिक औषधामुळे मला फरक पडत नाही किंवा मला त्याचा साईड इफेक्ट आला तर तुम्ही दुसरं जेनेरिक वापरू शकता. इव्हन आता जेनेरिक औषधांचा वापर आल्यामुळे अनेक कंपन्या ब्रँडेड जेनेरिक विकतात. म्हणजे ती कंपनीज त्यांचं औषध जेनेरिक नावाने विकते. तेव्हा जेनेरिक औषधांबद्दलचा जो ग्रह आहे तो माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य आहे, पण मी वापरतो बा स्वतः, काही त्यात अडचण नाही. 100% एक असतं. हे तुम्ही टपरीवर चहा घेणे 5 रुपयात आणि 5 स्टारमध्ये घेणे असाच त्यातला फरक आहे, अशी माझी समजूत आहे. पण आमच्या क्षेत्रामध्ये बरेच लोक आहेत की ज्यांना हे चुकीचं वाटतं. तर शेवटी सगळीकडे 2 प्रकारची माणसं असतातच. हो 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 नाही, कंटेंट तेच असतं ना, कंटेंट तेच असतं. थालीपीठ किंवा काय बुंदीचा लाडू, काका हलवायचा काय, चितळ्यांचा काय, किंवा
हां, कंटेंट तेच असतं, 100% तेच असतं आणि त्याच प्रमाणात त्याच मात्रेमध्ये असतं. इतर गोष्टी बदलू शकतात, क्वालिटी बदलू शकते टॅबलेटची, कॅप्सूलची. सर माझा एक प्रश्न आहे, तुम्ही खूप छान माहिती दिली की औषधाचे परिणाम काय होतात. प्रश्न आहे तुमचा? नाही त्याच्याबद्दल तुमचे आभार. पहिल्यांदा मला प्रश्न असा आहे की भारत देशामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट सापडतात. आपण उपायावरती औषधांवरती बोलतोय, पण ते होऊच नाही, याच्यासाठी काय आपल्याकडे उपाय आहे का? ज्या आईला किंवा वडिलांना मधुमेह आहे त्यांच्या पोटी जन्म न घेणे म्हणजे नाही, कारण अनुवंशिक आहे. त्यामुळे हे आहे, जर आई वडील दोघंही असतील मधुमेही तर तुम्हाला व्हायची शक्यता जास्त आहे, टाईप 2. दुसरं म्हणजे आहार विहार अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडे मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे, त्याला कारण आपली जीवनशैली आहे. एक म्हणजे बैठी जीवनशैली, म्हणजे आता आपण सगळे बसलो, लगेच उठून उभे राहू नका, पण बैठी जीवनशैली एक कारण आहे. आणि आपण काहीच करत नाही, त्यामुळे आपल्याला कंटाळा येतो आणि म्हणून आपण परत आराम करतो. तर आणि हे जे आहे हे बघा तुम्ही, मी एकदा एका कार्यक्रमाला एकत्र गेलो होतो अनिल अवचटांबरोबर एका खेडेगावात. ते मला म्हणले, पंडित बघ म्हणले, इथे तुला एकतरी जाड मुलगा दिसतो का? शाळा कॉलेजामध्ये कार्यक्रम होता, लिटरली एकही मुलगा किंवा मुलगी जाड नव्हते. कारण त्यांना ते शाळेकरता चालावं लागतं, पाणी भरण्याकरता चालावं लागतं, काहीतरी घरात काम असतं, कष्ट असतात, काहीतरी शेतीचं काम असतं. आणि आपल्याला ज्याला आपण काम म्हणतो नाही का, तर ते हा एक भाग. दुसरं म्हणजे खाणं, फास्ट फूड. वी आर फूडी, टनाटण खातो आपण, आपल्याला अत्यंत आवड असते. अहो, स्विगी आणि झोमॅटोला विचारा किती प्रमाणात, काय प्रमाणात लोक खातात. सो आपली अनारोगी जीवनशैली आहे. पण त्याच्यामध्येही एक विशिष्ट विचार असलेले लोक असतात की जायचंच आहे तर मग खाऊन पिऊन जाऊ, नाही का. आणि काही लोक म्हणतात की खातो पितो तरी अजून जात नाही. तो अजून एक वेगळाच भाग आहे. म्हणजे जातीचा उल्लेख केलेला नाही, जात नाही याच्यामध्ये. हां, असं ते आहे. हा शेवटी याला काही गरज नाही. पण तुम्ही ताणतणाव टाळले, आहार आणि व्यायाम संतुलित राखला तर तुम्ही मधुमेह बराच काळपर्यंत टाळू शकता, कायमचाही टाळू शकता. काही लोकांना कधीही होत नाही, मला काही टाळता आलेलं नाही. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? व्हॉट्सअपवर एक प्रिस्क्रिप्शन फिरतं आमच्या दिवटे सरांचं. त्यांनी लिहिलंय, पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत घेणे. याचं कारण तुम्हाला सांगतो एक थोडक्यात. आजारांचं एक वर्गीकरण आहे. काही आजार तात्पुरते असतात, येतात 2 दिवसात, जातात 4 दिवसात. सर्दी, खोकला, पडसं, फ्लू. काही आजार येतात, 8, 10, 15 दिवस राहतात, मग जातात. काही महिने राहतात, ट्युबरक्युलोसिस. काही वर्ष राहतात, लेप्रसी. काही आजार जे आहेत ते येतात जातात. मानसिक मनोविकार, डिप्रेशन आहे, शिझोफ्रेनिया आहे. आणि आजारांचा एक वर्ग असा आहे, त्याला म्हणतात क्रॉनिक इनक्युरेबल डिसऑर्डर्स, की जे एकदा आले की जात नाहीत. उच्च रक्तदाब, मधुमेह, त्यातही काही प्रकार आहेत. दमा कमी जास्त होत राहतात, बरोबर आहे. डायबिटीस कमी जास्त होत नाही, तो तुमच्या आहार आणि व्यायामामध्ये फरक पडला तरच कमी जास्त होतो. म्हणून डोस आणि हे सगळं नियमित करावं लागतं. तेव्हा आता काय झालं आहे, याची कारणं माहीत नाहीत. आपल्या रक्ताची गोठण्याची प्रक्रिया निसर्गाने अशी केलेली आहे की जोपर्यंत रक्त हे तुमच्या शिरांमधून वाहत आहे, रोहिण्यांमधून आणि नीलांमधून, शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांमधून हृदयात, तोपर्यंत ते गोठलं नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला कुठलीही जखम झाली तर ते लगेच गोठलं पाहिजे, अशी ती यंत्रणा आहे. आता काही कारणामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये आपोआप रक्त गोठतं आणि त्या रक्ताची गुठणी झाली की ती तिथे ब्लॉक तयार करते, तिथेच अडवते, किंवा तिथून ती सुटते आणि ती वाहत जाते रक्ताबरोबर त्या रक्तवाहिनीतून.
आणि जिथे ती रक्तवाहिनी बारीक होईल त्या गुठळीपेक्षा तिथे ती अडकते आणि पुढचा रक्तप्रवाह थांबवते रक्तपुरवठा. असाच होतो हार्ट अटॅक, असाच होतो स्ट्रोक, पॅरालिसिस असंच होतं. तर हे होऊ नये याकरता आपण या ॲस्पिरिनसारख्या गोळ्या देतो किंवा क्लोपिडोग्राल रक्त पातळ होणार आहे. खरं ते रक्त पातळ हे त्याला एक मिस्नोमर आहे, चुकीची संज्ञा आहे ती. आपण रक्त शरीराच्या अंतर्गत गोठू नये. अँटीप्लेटलेट, प्लेटलेट नावाच्या पेशी असतात ज्या डेंग्यूमध्ये वगैरे वाढतात. तर त्या पेशी ज्या असतात त्या पेशी रक्त गोठण्यामध्ये काम करत असतात. त्या पेशी आधी एकत्र येतात आणि त्यातून रक्ताची गाठ व्हायला सुरुवात होते. तर त्या पेशींना या गोळी एकत्रच येऊ देत नाहीत. 144 कलम लागू करतात, संचारबंदी, प्लेटलेटने एकत्र यायचं नाही. आणि म्हणून आपल्याला जर हार्ट अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर जोपर्यंत तसं वाटतं तोपर्यंत ती गोळी घ्या. जर आयुष्यभर येऊ नये असं वाटलं तर आयुष्यभर घ्या. पण तुम्हाला असं वाटलं असेल हार्ट अटॅक आता यावा बा, गोळी बंद करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या कार्डिओलॉजिस्ट मित्राला तुमचं नाव पत्ता देऊन ठेवतो, तो बसलाच आहे स्टेंट घालायला, काही अडचण नाही. आधी पंडित सरांचं मनापासून आभार की आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि अतिशय उत्तम प्रकारे. फार्मॅकोलॉजी हा विषय फार अवघड आहे, म्हणजे वाचला की तो 7 दिवसात आम्ही विसरून जायचो, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा वाचायला लागायचं. त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला औषधं काम कशी करतात आणि याविषयी सांगितलं. ते फार्मॅकोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांचं औषधांवर प्रेम आहे आणि मी पब्लिक हेल्थचा माणूस असल्यामुळे माझं औषधांविषयी प्रेम नाही. त्यामुळे आहार आणि विहाराच्या माध्यमातून आपण डायबिटीस रिव्हर्ट करूच शकतो, याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. आणि इथल्या बऱ्याच लोकांनी तो अनुभव घेतलेला सुद्धा आहे, म्हणजे आपल्यापैकी की बऱ्याच लोकांच्या गोळ्या कमी झाल्या आहेत, बंद पण झाल्या आहेत. आणि ते होतं कारण त्याच्यामध्ये अनुवंशिकतेपेक्षा सुद्धा लाईफस्टाईल हा महत्त्वाचा भाग आहे. आणि आईवडील मुलांना फक्त जीन्स देत नाहीत, लाईफस्टाईल देतात. की सकाळी उठल्यावर मूल कॉफी पिणार, चहा पिणार, दूध घेणार का हॉर्लिक्स पिणार हे घरातच ठरतं. आलेल्या पाहुण्याला नको नको म्हणेपर्यंत त्याला आग्रह करायचा का, की तो अगदी बिचारा परत इकडे यायला नको जेवायला असं, किंवा आलेल्या माणसाला गोड किती खाऊ घालायचं, किंवा पाहुणचार करायचा म्हणजे काय करायचं, की भाजीमध्ये तेल किती टाकायचं. बऱ्याच वेळा वांग्याच्या भाजीत वांग दिसतच नाही, तेलच. आणि याला आपण पाहुणचार म्हणजे आता तुम्ही हरियाणामध्ये गेलात तर तिथे जाट याच्या फॅमिलीजमध्ये तुम्हाला अर्धा ग्लास तूप प्यायला देतात चांगलं. आणि कारण चांगलं तूप पिणं म्हणजे तेवढी हे पाहिजे पचवायची क्षमता. तर अशी जर तुमच्या सवयी असतील तर मग आईवडिलांना डायबिटीस होणार, मुलांनाही होणार. पण तो काही अनुवंशिक नाही, तो लाईफस्टाईलमध्ये झालेला आहे. आणि म्हणून आपण जीवनशैली सुधारली तर आपले बरेचसे प्रश्न सुटतात. त्याच्यामध्ये मग ब्लड प्रेशर आहे, सगळंच आहे. म्हणजे अनेक जणांनी अनेक चांगले प्रश्न विचारले औषधांविषयी आणि त्याची खूप चांगली उत्तरं सरांनी दिली आपल्याला. हा व्याख्यानाचा कार्यक्रम मी यासाठी घेतला होता की लोकांना आरोग्याविषयी ऐकायचं असतं बरंच. फक्त जेवढा प्रतिसाद मला एक्सपेक्टेड होता तेवढा काही मिळाला नाही. म्हणजे आणि आम्हाला आधी अंदाजच नव्हता किती लोक येतील. आणि जर हा कार्यक्रम फुकट असता कदाचित तर आम्हाला शेवटपर्यंत कळलं नसतं किती लोक येणार आहेत. पण ते 100 रुपये एक नॉमिनल त्याला ठेवल्यामुळे हे आम्हाला माहीत झालं की 50 लोक तरी कमीत कमी येणार आहे. त्यासाठी हे ठेवावं लागलं की ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी गॅरंटी असेल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून अशी व्याख्यानं व्हावी, कॅन्सर आहे, हार्ट डिसीज आहेत, अशा अनेक आपल्याकडे चांगले डॉक्टर्स आहेत की जे मराठीमध्ये सुंदर बोलतात. आणि तशी तुमची जर इच्छा असेल तर आपण नक्कीच असे कार्यक्रम आणखीन करूया आणि त्याचा आपण पुन्हा आपल्या ग्रुपवर टाकूया ज्या लोकांना इंटरेस्ट असेल. तर मार्चपर्यंत माझी इच्छा आहे की अजून 2 तरी व्याख्यानं व्हावी. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अजूनही विषय सुचवा आपल्या ग्रुप्सवर की आम्हाला हे पाहिजे, त्याप्रमाणे आपण व्याख्यान ऑर्गनाईज करू. म्हणजे फार काही मार्गदर्शन मी आत्ता करणार नाही यासाठी की माझा आवाजही ठीक नाही आणि मला परवा भायंदरला लेक्चर द्यायचं आहे आणि तिथे आपलं सेंटर सुरू होत आहे. आज मी नागपूरला चाललो आहे, त्याच्यामुळे फार जास्त बोलत नाही. पण एवढंच सांगतो की तुम्ही जी जीवनशैली आता फॉलो करत आहात
दीक्षित जीवनशैली, त्याच्यामध्ये 2 वेळा जेवणे, याच्यामध्ये आपल्याला खूप तांत्रिक गोष्टीत जायचं काही कारण नाही. किती कार्बोहायड्रेट, किती प्रोटीन, किती काय, साधं सोपं आहे. आणि जगातल्या बऱ्याचशा अवघड प्रश्नांची उत्तरं फार सोपी असतात, पण आपल्याला प्रश्नच कळलेले नसल्यामुळे आपल्याला अडचण होते. म्हणजे एक साधू होते, आता पंडित सरांमुळे मला पण थोड्या गोष्टी आठवायला लागल्या. तर साधू होते आणि ते सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवायचे. कोणी आलं की प्रश्न सुटायचा. आणि मग त्याच्यामध्ये राजकारणी असायचे, सायंटिस्ट असायचे, म्हणजे मोठे लोक यायचे आणि सोडवायचे. त्यांचा शिष्य होता, त्याला माहिती होतं की आपले गुरुजी फक्त 4थी पास आहेत. त्याला माहिती होतं, त्यांच्याच बरोबर असायचं. आणि त्याला नेहमी आश्चर्य वाटायचं की हे कसं काय करतात बा, यांच्याकडे PhD झालेले लोक येतात आणि त्यांचा प्रॉब्लेम सोडवतात. मग त्याने एकदा हिंमत करून विचारलं की महाराज, तुमचं तर काही शिक्षण मला माहिती आहे, इतकंच आहे, पण तुमच्याकडे PhD झालेले आणि एवढे मोठे विद्वान लोक आणि त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही कसे काय सोडवता, हा माझ्या मनात एक प्रश्न आहे. तर ते म्हणाले की हे बघ, हे जे सगळे विद्वान लोक येतात म्हणे, त्यांना त्यांचा प्रश्न काय हे मी त्यांना सांगतो, आणि ते एवढे हुशार असतात की आपोआप सोडतात. कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या प्रश्नात एवढे गुंतून गेलेलो असतो की त्याला तटस्थपणे बघू शकत नाही. बाहेरून बघणाऱ्या माणसाला तो प्रश्न दिसतो, तर आतल्या माणसाला त्याला वाटत खूप तो अडकलेला असतो. म्हणून ते गुरुजी फक्त त्याला प्रश्न सांगायचे, हा प्रश्न आहे, त्याचं सोल्युशन तो काढायचा. तर आपल्या अवघड प्रश्नाचं सोपं उत्तर आहे लाईफस्टाईल. 2 वेळा जेवणे, व्यायाम करणे, आणि पंडित सरांच्या सुद्धा गोळ्या बंद करायची माझी खरं इच्छा आहे. त्यांच्या मित्राच्या गोळ्या आम्ही, मला वाटतं आता कमी केल्यात का बंद केल्यात. त्यांच्याकडे आंब्याची झाडं आहेत आणि त्यामुळे त्याने मला अतिशय कळवळून म्हणू आपण की आंबे खायचे तो, म्हणून म्हटलं ठीक आहे, 1 गोळी राहू द्या मग. पण गोळ्या बंद होतात, हे अनुभव आपण घेतलेला आहे. तर सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा की हे करत राहा. आपण जेव्हा नॉलेज घेतो तेव्हा माहिती आपण घ्यायची सगळी, पण मतं ती आपल्याला मान्य होतील असं नाही. म्हणजे ती औषधं घेतली तरी काय, म्हणजे त्याचा हे असतो, परिणाम असतो, स्वस्त असतात, कन्व्हिनियंट असतात. पण कुठलंही केमिकल, अगदी ज्या मेटफॉर्मिनची खूप गोडवा लोक गातात की इट इज अ लाईफस्टाईल मेडिसिन, तर 500 मिलीग्रॅम मेटफॉर्मिन सकाळ संध्याकाळ खाणं म्हणजे दररोज 1 ग्रॅम, म्हणजे वर्षाला 365 ग्रॅम, 3 वर्षामध्ये 1 किलो, आणि 30 वर्षात 10 किलो झालं. तर एवढं तुम्ही जर किलोनी खात असाल केमिकल, त्याचे दुष्परिणाम होतातच. ज्याला परिणाम आहे त्याला दुष्परिणाम असतोच. त्याच्यामुळे शहाण्या माणसांनी औषधापासून जेवढं लांब राहते आणि डॉक्टरपासून सुद्धा अर्थात तेवढं त्याच्यासाठी चांगलं. कारण डॉक्टरांचा संबंध रोगाशी आहे, डॉक्टरांचा संबंध आरोग्याशी नाही. कारण आमच्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये आरोग्याविषयी शिकवणारा आमचाच विषय आहे, पण त्याच्यात देखील थोडंच शिकवतो आम्ही. त्यानंतर रोगाविषयी विचारलं तर आम्हाला सगळं माहिती आहे, रोगाचे उपचार माहिती आहेत, पण आजारी कसं पडायचं नाही हे विचारायला पण कोणी येत नाही. लोकांना पण आजारी पडल्यावरच त्याचं महत्त्व कळतं. म्हणून निरोगी राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. ही जबाबदारी प्राथमिकता आपली आहे, डॉक्टरांची नाही, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काही खाणार आणि मग डॉक्टरला म्हणणार की आता तुम्ही करा काहीतरी, मग ते करणार म्हणजे स्टेंट टाकणार, ऑपरेशन करणार, त्या करावंच लागेल ना त्यावेळेला. तर स्वतःची जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही. म्हणजे जसं आपण की चालायचं असेल 4.5 किलोमीटर तर काय माणूस लावता येत नाही. शेती करायला माणूस लावता येईल, पण पळायचं असेल तुम्हालाच पळावं लागणार. त्यामुळे जीवनशैली पाळणं. कारण कुठल्याही माणसाला जर तुम्ही डायबिटीस झाल्यानंतर 2 चॉईस दिले, किंवा एकीकडे हे केमिकल खायचं आहे रोज किंवा इन्शुलिन टोचून घ्यायचं आहे, नाहीतर थोडं शिस्तीत राहायचं आहे, तर कुठलाही शहाणा माणूस सुरुवातीला निदान शिस्तीत राहण्याला प्राधान्य देईल. आणि मग त्याला त्याचे परिणाम दिसले एकदा. कारण काय जीवनशैली माणूस, कुठल्याही गोष्ट माणूस का करतो, रिझल्ट दिसले तर करतो, रिझल्ट दिसले नाही तर तो करणारच नाही ना. तर आपल्या जीवनशैलीमध्ये
आपल्याला रिझल्ट दिसतात. 12 HbA1c वाल्याचं 9 होतं एका महिन्यात. असं जर होत असेल तर माणूस जीवनशैलीच करणार, तो काही गोळ्यांच्या मागे जाणार नाही. तर आपण सगळेजण जो वसा घेतलेला जीवनशैलीचा तो आपण तसाच हे करू. आणि डॉक्टर आणि औषधं याच्यापासून जेवढं लांब राहतील तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न आपण सगळे करू. यासाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. माझे सगळे सहकारी त्यांचं देखील आभार की खूप चांगलं काम ते करतायत. आणि अजून तुम्हाला कुठले लेक्चर हवे असतील तर ग्रुपवर देखील टाका किंवा आता जाताना देखील तुम्ही चिठ्ठीवर लिहून दिलं की याच्यावर पाहिजे. एक डॉक्टर नंदकुमार मुलमुले म्हणून एक सायकॅट्रिस्ट आहेत चांगले, तर एप्रिलमध्ये ते येणार आहेत दुसऱ्या कामासाठी. तर त्यावेळेला माझा विचार आहे की त्यांचं एक लेक्चर आपण कुठल्या तरी विचार म्हणजे सायकॅट्रीशी रिलेटेड मानवी स्वभाव याच्यावरही ते बोलतात. त्यांचं एक मनाची एक गुंती म्हणून पुस्तक आहे, तर ते खूप छान बोलतात वेगवेगळ्या विषयांवर. तर त्यांचे आपण ठेवू शकतो. पुण्यामध्ये कॅन्सरचे पण एक्सपर्ट आहेत. तुम्ही म्हणजे जो म्हणाल विषय त्याच्यावर आपल्याला ठेवता येईल. आणि तुम्ही म्हणत असाल आपण आता एखादा क्लब तयार करू की त्या क्लबमध्ये तुम्ही समजा म्हणजे सुरुवातीला 500 रुपये दिले तर या 500 रुपयात 5 लेक्चर होतील 3-4 महिन्यात. म्हणजे काय होतं, ऑर्गनाईज करायला पण आता रेकॉर्डिंग करायचं असतं. बऱ्याच लोकांनी ग्रुपवर की ह्याचं रेकॉर्डिंग मिळेल का. मी म्हटलं तुमच्या घरी येऊन सुद्धा व्याख्यान देता येऊ शकेल. लोकांच्या अपेक्षा खूप असतात की मग यूट्यूबवर नाही का. म्हणजे एवढा साधी गोष्ट की पुण्यातल्या पुण्यात राहणाऱ्या माणसांनी टिळक रोडला येऊन 1 तास लेक्चर ऐकणं हे काय मोठं अवघड गोष्ट आहे का. नाही, पण त्याच्यातही लोकांना शॉर्टकट पाहिजे असतात. तर आता आम्ही ते लेक्चर रेकॉर्डिंग करणार आहोत, ते गुगल ड्राईव्हवर टाकू आणि आम्ही असं सांगणार आहे की ॲक्सेस पाहिजे असेल तर 200 रुपये भरा. म्हणजे इकडे आलं तर 100मध्ये काम झालं, पण घर बसल्या पाहिजे असेल तर 200 रुपये लागतील. असं आपल्याला करायला लागेल. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.